तुम्ही मग त्यांनी ते पण सांगितलं पुढे जाऊन देन यू नीड अ करिअर शिफ्ट. मग तुम्ही चुकीचं करताय. मग त्यांनी काय बघायला सांगितलं आपल्याला की तुम्ही टीम प्लेअर आहात की तुम्ही सोलो प्लेअर आहात ते बघा. म्हणजे वेदर यू आर गुड इन टीम, तुम्ही टीम बरोबर काम करताना चांगलं काम करता की तुम्ही एकटे करताना चांगलं काम करता. वेदर यू आर अ थिंकर ऑर यू आर अ एक्झिक्युशनर. म्हणजे तुम्ही आता काही लोक असतात विजनरी, स्टीव्ह जॉब विजनरी, आता त्याचं काम आहे विचार करायचं. त्याचा दुसरा पार्टनर होता, त्याचं काम होतं एक्झिक्युशन करायचं. तो विजन वगैरे त्याला त्याचा संबंध नाहीये. स्टीव्ह जॉबने विजन सांगितलं की आपल्याला असा डिव्हाइस बनवायचा. ओके, विजन सांगितलं, आता तो जातोय मार्केटमधून ते कंपोनंट्स आणतोय आणि तो काहीतरी चिप्स वगैरे लावून तो बनवण्याचा प्रयत्न करतोय. तो देर आर पीपल वर गुड इन. आमच्या ऑफिसमध्ये विजय नावाचा जो प्राणी आहे वरती, ही इज गुड इन, ही इज बेस्ट इन एक्झिक्युशन. तो 24 तास पण काम करू शकतो बसून. पण त्याला तुम्ही सांगा 15 मिनिटं स्टेजवरती येऊन स्पीच दे, ही कॅनॉट. प्लीज अंडरस्टँड. मला तुम्ही सांगा 24 तास सिस्टमवरती बसून काम कर, आय कॅन. मला तुम्ही उलट सांगा 24 तास उभा राहून स्पीच दे, आय कॅन. यू नीड टू अंडरस्टँड की तुम्ही कुठे खेळायला पाहिजे. व्हॉट गिव्स यू हॅपीनेस. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये अशी कोणती जबाबदारी उचलाल की ती जबाबदारी उचलल्यानंतर तुम्हाला मजा आली पाहिजे, बरं वाटलं पाहिजे की जे मी करतोय ना ते खरंच प्रोडक्टिव्ह आहे, खरंच माझ्या स्ट्रेंथला सूट होत आहे, असा तो एक मुद्दा होता खूप इम्पॉर्टंट. येस, अजून अँड यू शुड बी हॅपी इन युअर वर्क प्लेस. इफ यू कॅन नॉट बी हॅपी इन युअर वर्क प्लेस यू कॅन नेव्हर बिकम सक्सेसफुल. आणि वॉर्निंग पण दिली, जे कामामध्ये तुम्हाला सुख नाहीये त्या कामामध्ये तुम्ही कधीही सक्सेसफुल होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. फाइंड हॅपीनेस इन युअर वर्क प्लेस. लव्ह व्हॉट यू डू, डू व्हॉट यू लव्ह, असं पण बोललं जातं. लव्ह व्हॉट यू डू और डू व्हॉट यू लव्ह. एक तर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, किंवा जे करताय त्याला विथ लव्ह, प्रेमाने करा. कारण की बऱ्याच लोकांकडे चॉईस नसते. आपण जे करतोय त्याच्याकडे कदाचित आपल्याकडे चॉईस नसते. पण देन स्टार्ट लविंग इट, राइट. लव मैरिज और अरेंज मैरिज के जैसा है वो. पहले प्यार करो और फिर शादी करो. और अभी शादी हो गया है तो प्यार करो. सो दॅट इज देअर. येस, अजून काही तुमच्याकडून इनपुट्स? नाही, उलट आहे. शॉर्ट टर्म मध्ये मोटिवेटेड नाही झाले पाहिजेत, कारण की शॉर्ट टर्म सक्सेस. रेकॉर्डिंग चालू आहे का? नंतर कट करा. अंजेश म्हणजे त्याची लँग्वेज जी आहे ना ती थोडी हार्श लँग्वेज असते, त्यामुळे तुम्हाला ती लँग्वेज त्याच भाषेत तीच भाषा समजते कधी कधी. ठीक आहे. आम्ही जेव्हा असे आता मित्र, क्लोज मित्र असल्यामुळे, ही हायली इंटेलेक्च्युअल गाय, म्हणजे खूप इंटेलेक्च्युअल मध्ये येतो तो, हायेस्ट इंटेलेक्च्युअल मध्ये, म्हणजे पूर्ण कंपनीज आहेत त्याला लाईन बाय लाईन लक्षात आहे. इज लाईक दॅट काइंड ऑफ पर्सन. आणि तो ही कॅन, म्हणजे तो कोर्टामध्ये फक्त उभा राहून फक्त बोलू शकतो, त्याला पेपरची गरज नाहीये, असा दॅट काइंड ऑफ पर्सन ही इज. आय हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर हिम. इनफॅक्ट माय वाईफ इज जेलस की आम्ही दोघे एवढे क्लोज कसे असू शकतात, दोन बॉईज एवढे क्लोज कसे असू शकतात. आमच्या दोघांच्या बायका पण एकामेका, कारण की आम्ही एकामेकाला बोलताना बेबी बोलवतो एकामेकाला. ठीक आहे ना. त्यामुळे वी आर दॅट क्लोज, नेक्स्ट लेवल क्लोज. आणि ह्या दोघी पण आमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ही नव्हती आणि त्याच्या आयुष्यामध्ये ती नव्हती, तेव्हा आम्ही दोघे एकदम क्लोज होतो. आणि अंजेश हॅज कम फ्रॉम व्हेरी गरीब फॅमिली, म्हणजे एक्स्ट्रीम पॉवर्टी मधून आलाय. तो नॉर्थ इंडियामधून मुंबईला आला होता. तो जमिनीवरती झोपायचा, त्याच्याकडे घालायला 2 शर्ट होते, 1 सँडो बनियान असायची, तीच धुवायची, तीच सुकवायची, तीच घालायची. आणि असा तो मुलगा सीए करतो ज्यावेळी मला भेटला होता. आणि ज्यावेळी तो सीए करत होता त्यावेळी माझ्याकडे 2 मोबाईल फोन होते, मी जॉबवरती होतो, नंबर ट्री मध्ये होतो, माझा पर्सनल मोबाईल वेगळा, माझा ऑफिसचा मोबाईल वेगळा, माझ्याकडे पैसे वगैरे असायचे. तर ही इज टू कन्सिडर मी एज अ रोल मॉडेल कि मेरे को एक दिन इसके जैसा बनना है. I was earning only 5, 6, 7, 8,000 in a month. पण त्यावेळी कसं स्टुडंट लाईफ मध्ये ती अमाऊंट वॉज अ व्हेरी बिग अमाऊंट. 2007-2008 मध्ये दॅट अमाऊंट वॉज व्हेरी बिग अमाऊंट. मग आम्हाला ब्रेक मध्ये वगैरे असं 6-6 तासाची 8-8 तासाची सीएचे लेक्चर असतात, त्यामुळे ते ब्रेक असायचा, ब्रेकमध्ये भूक लागायची, त्याच्याकडे पैसे नसायचे आणि माझ्याकडे पण काही खूप जास्त नसायचे. आपलं पण बजेट असायचं पूर्ण महिन्याचं. मग मी काय करायचो, 1 वडापाव घ्यायचो आणि 1 पाव एक्स्ट्रा घ्यायचो फक्त. म्हणजे वडापाव काहीतरी 8 रुपयाचा असेल तर 1 पाव एक्स्ट्रा, 2 रुपये एक्स्ट्रा देऊन आपण ते घेऊन, मग आम्ही काय करायचो, मी त्याला माझा अर्धा वडा द्यायचो आणि 1 पाव त्याला द्यायचो, अर्धा वडापाव मी खायचो. असं दिस इज हाऊ आवर रिलेशन स्टार्टेड. ही गोष्ट बोलायला जेवढी सोपी वाटते ना, ती एक्सपिरियन्स कोण करू शकत नाही. ते एक्सपिरियन्स आम्ही दोघांनीच केलेत. ते दिवस
मी तुम्हाला फक्त तो एक एक्झाम्पल देतोय की आम्ही एकामेकांवर कसे कनेक्ट झालो. आणि आजच्या तारखेला जेव्हा मला 5-10 लाख रुपये असे लागतात, म्हणजे काहीतरी अडकले कुठेतरी आणि मला 5-10 लाख हवेत, मी फक्त त्याला मेसेज करतो की आय नीड 5 लाख रुपीज, आय नीड 10 लाख रुपीज. आणि तो हे पण नाही विचारत की कशासाठी, लाईक कब रिटर्न मिळेगा, असं काही रिटर्न असं काही. ते आमचं एक लेजर असं त्याचा क्लोजिंग बॅलन्स नाही आहे कुठे. मी त्याला किती दिले, त्याने मला किती दिले, त्याचा कुठेही हिसाब नाही. बिना हिसाबाची दोस्ती आहे ती. त्यामुळे तिथे भाषेचं लिमिट नाही. तेवढं तुम्ही मला माफी द्या. बॅकग्राऊंड त्याच्यासाठी सांगितलं की आम्ही एवढे क्लोज आहोत, वी नो एव्हरीथिंग अबाउट इच अदर. मग एकदा असंच आम्ही काहीतरी एम्प्लॉईच्या वरती डिस्कस करत होतो. कोणावरती डिस्कस करत होतो? एम्प्लॉई. कारण की त्याचे पण एम्प्लॉई आहेत, माझे पण एम्प्लॉई आहेत. तो लॉ फर्म मध्ये आहे, म्हणजे त्याची लॉ फर्म आहे, बॉम्बे हायकोर्टला प्रॅक्टिस करत होतो आणि आता दुबईमध्ये सेटल आहे. दुबई बॉम्बे असं करत असतो. एम्प्लॉईचं काय करायचं हे असं डिस्कशन चालू होतं. कोणतरी एम्प्लॉई सोडून गेला होता. का सोडून गेला होता? तर कुठेतरी इथे आपल्याकडे पगार कमी असतो, पुण्या मुंबईला गेला की त्याला 5-10 हजार वाढवून मिळतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी हे सफर केलेलं आहे की आपल्याकडे एखादा एम्प्लॉई असतो, दुसरी कंपनी कुठली तरी 5-10 हजार वाढवून देते. कारण की एक्सपिरियन्स लोक कोणाला नको आहेत? एक्सपिरियन्स लोक सगळ्यांनाच हवे आहेत. एम्प्लॉई, चांगले एम्प्लॉई कोणाला नको आहे? चांगले एम्प्लॉई सगळे. तर अज्युम करतो की तो एम्प्लॉई चांगला एम्प्लॉई आहे. तर चांगला एम्प्लॉई गेल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं. एखादा नीच गेला ना, आपण पण खुश असतो, गेला बरं झालं, जायला हेडेक गेला का, मला त्याला काढायची हिंमत नव्हती, ते स्वतःच गेलं. पण जेव्हा एखादी चांगली व्यक्ती ज्याला तुम्ही खूप ट्रेन केलेलं असतं, खूप मेहनतीने त्याला शिकवलं असतं, आणि जेव्हा ती सोडून जाते ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. मग तेव्हा आम्ही दोघे डिस्कस करतो. त्याच्याकडून पण काही एम्प्लॉय सोडून गेले होते आणि माझ्याकडून त्या रिसेंटमध्ये मी त्याच्याबरोबर बोलतो, अरे ये बंदे को मैंने इतना ट्रेन किया, इसको कुछ भी नहीं आता था, इतना सिखाया, इतना बड़ा किया, एंड देन सडनली यार ही लेफ्ट ओनली बिकॉज ऑफ मनी. मतलब ये क्या बात हो गई. मग तेव्हा तो बोललेला की राम, कभी कभी लाइफ में ऐसे लोग मिलेंगे जो शॉर्ट टर्म का बेनिफिट लेने जाएंगे और लॉन्ग टर्म की गांड मार के रख देंगे. दिस इज अ लैंग्वेज, प्लीज अंडरस्टैंड. शॉर्ट टर्म का बेनिफिट लेने जाएंगे और लॉन्ग टर्म की मार के रख देंगे. ऐसे लोग जिंदगी से जितने जल्दी निकले ना, वही अच्छा है. ये बंदा शॉर्ट टर्म में तेरे साथ बहुत अच्छा था, लेकिन लॉन्ग टर्म ये आज नहीं जाता तो 2 साल के बाद जाता. तो तेरी अभी उसने शॉर्ट टर्म बेनिफिट देखा, लॉन्ग टर्म में तेरे साथ रहता तो क्या बनता? अरे कुछ भी बन सकता था, शायद कंपनी का ओनर बन सकता था, डायरेक्टर बन सकता था. पगार की क्या ही बात होती है, अपने यहाँ पे तो कंपनी है तो कितना भी. मग एवढं सगळं आणि डिस्कस केलं. मग तेव्हा मला हे, आता म्हात्रे कशी ते प्रोफेशनल आहे त्यामुळे ते काही भाषाही वापरू शकत नाहीत. आपण पण कधी कधी काय करतो, शॉर्ट टर्मच्या बेनिफिट मध्ये, शॉर्ट टर्मच्या टेम्पटेशन मध्ये लॉंग टर्मची मारून टाकतो. आपण स्टुडंट आहोत नाही, ते आपली कोणी मारली ते नाही बघायचं, बोलायचं, आपण स्वतःचीच मारतो. कारण की शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला वाटतं ना हे टेम्पटिंग आहे, लगेच करूया, हे लगेच ह्याच्यात लगेचचा फायदा बघायचा नाही. कंपनी बनवणं शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म गोल आहे. एखादा मोठा बिझनेस, आता काल मी तुम्हाला काल पण ते सांगितलं, काल एक्सेल मध्ये दाखवलं तुम्हाला, शॉर्ट टर्म मध्ये बघू नका. आता तुम्ही आराम कराल, आज बरेच लोक आराम करतील ना, पाऊस पडतोय म्हणून. हे झाला शॉर्ट टर्म बेनिफिट. लागते कशाची? लॉंग टर्मची लागली ना, आज एखादा सेंटेन्स, एखादा विजन, एखादी आयडिया, वी डोंट नो. मग लोक नेहमी कसं बघतात, नेहमी काय त्यांचं लक्ष कुठे असतं, ते नेहमी पायात बघून चालत असतात. 1 स्टेप अ टाइम, 1 स्टेप ॲट अ टाइम, 1 स्टेप. दिस इज रॉंग. हा, हे पायात पण लक्ष असू देत, पण पहिलं पुढे लॉंग टर्म वरती तरी बघा की तुमचा लॉंग टर्म काय. अँड देन एव्हरी ऍक्शन, एव्हरी डिसिजन, एव्हरीथिंग दॅट यू डू शुड बी इन द बेनिफिट ऑफ लॉंग टर्म. मग आज 2 एम्प्लॉई सोडून गेले, तुम्ही जेव्हा शॉर्ट टर्म बघाल यू विल बी भाई कितना दर्द हो रहा है. लॉंग टर्म बघाल तर उद्या तुमच्याकडे 200-500 लोक असणार आहेत, त्यातले 20-25 असे जातच असणार ना दर महिन्याला. लॉंग टर्म बघा ना. हा आता शॉर्ट टर्म मध्ये जो गेला ना सोडून, तो तुम्हाला शिकवायला आला होता की चांगले एम्प्लॉई पण सोडून जाऊ शकतात. आणि कधी कधी आपली चुकी असते, नेहमीच एम्प्लॉईची चुकी नसते. ते लोक बोलतील नाही बोलतील मला माहिती नाहीये, पण कधी कधी आपण पण चुकतो. कधी आपल्या शब्दांमध्ये चुकी असते, कधी आपल्या इंटेन्शन्स मध्ये चुका असतात, कधी आपल्यावरती कर्म असतात काहीतरी, ते तिथून बाहेर पडत असतात. काहीतरी असतं,
कधीतरी आपण पण चुकलेलो असतो. मग आपल्याला तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही लॉंग टर्मचा गेम खेळा, तुम्ही शॉर्ट टर्मचा गेम नका खेळू. प्ले लॉंग टर्म वाला गेम. पण गेम तर आजच खेळायचा आहे ना. पण आज तुम्हाला डिसिजन कशा घ्यायचे तुम्हाला माहितीच नाहीये. प्रॉब्लेम काय आहे, आज तुम्हाला मला डिसिजन कोणती घ्यायची मला माहितीये का, कारण की माझा लॉंग टर्म क्लिअर आहे. मला गुरुकुल बनवायचं आहे, मला एवढे 1100 एम्प्लॉई आणायचे आहेत, मला सिस्टम बनवायचं आहे, मला पॅन इंडिया प्रेझेन्स पाहिजेत, मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आली पाहिजे, मला कॉन्टेंट बनवता आलं पाहिजे, मला स्टेजवरती उभं राहून बोलता आलं पाहिजे. आज मी 15 लोकांबरोबर बोलते, मी 1500 लोकांबरोबर बोलायची माझी तयारी असायला पाहिजे. माझ्याकडे अशी टीम असायला पाहिजे ज्याला हे सगळं सिस्टम समजतं. विदाऊट ऍम्प्लिफायर मी हे बोलूच नाही शकत 1500 लोकांबरोबर. मग ऍम्प्लिफायर वरती कसं बोलायचं, वी नीड टू नो एव्हरीथिंग नाव. आम्ही आता जे काही करतोय ते आमच्या लॉंग टर्म साठी करतोय, आम्ही शॉर्ट टर्म साठी खेळतच नाही आहोत. शॉर्ट टर्म मध्ये बघाल तर वी आर लॉस मेकिंग एंटिटी. मग आम्ही हे सगळं फालतूगिरी आहे, हे सगळं नाही करायला पाहिजे. गपचूप काम करायला पाहिजे वरती बसून, ज्याच्यातून बेनिफिट येऊ शकतात. ऑडिटच्या दिवसांमध्ये सीएने काय करायला पाहिजेत, कॉमन सेन्स आहे ना. ऑडिटच्या दिवसांमध्ये सीएने ऑडिट करायला पाहिजे तर पैसे कमवेल तो, पण तो झाला शॉर्ट टर्म बेनिफिट. लॉंग टर्म मध्ये मी तो सीए कोच बनू शकतो का जो आता ऑडिट करतोय आणि दरवर्षी जो ऑडिट करतोय. अँड ऍज कम्पेअर टू मी अजून कोच बनलेलो नाहीये, पण आय एम ऑन द वे. ऍटलिस्ट मी निघालोय तरी, माझी जर्नी स्टार्ट तरी झाली माझी. तुम्ही सेकंड बॅच आहात बिझनेसची. प्रोफेशनल्स लोकांना तर मी गेले किती वर्ष कोच करतोय, 2008 पासून मी शिकवतोय. मी टीचिंग मध्ये नवीन नाहीये. टीचिंग वेगळी आहे. टीचिंग मध्ये यू टीच सब्जेक्ट, कॉन्टेंट असतो, काहीतरी असतं त्याच्यावरती तुम्ही बोलता. ते मी गेले 2008 पासून करतोय. त्याच्यामध्ये मी बाप आहे. मी तुम्हाला इन्कम टॅक्स अशा लेवलचा शिकवू शकतो जो तुम्ही कधीच ऐकला नाही, पण तुम्हाला इन्कम टॅक्स शिकायचा थोडी ना काय. मला खूप नंतर कळालं की लोकांना टेक्निकल नॉलेज फायदाच नाहीये. लोकांना तर स्पिरिच्युअल नॉलेज द्यावं लागेल, लोकांना तर लाईफ नॉलेज द्यावं लागेल, कारण की लोकांना पहिला विजन यायला पाहिजेत मोठे. दिस इज व्हॉट आय अंडरस्टूड. मग हे सगळं लॉंग टर्म साठी चालू आहे. तुम्ही सगळे जे इथे आलाय ते 15 दिवसामध्ये मला काय बेनिफिट मिळतील, तर मी 11,000 भरले मला लगेच बेनिफिट द्या, हे नाहीये. प्लीज अंडरस्टँड, दिस इज व्हेरी चीप थिंकिंग. युअर बेनिफिट इज अबाउट युअर लाईफ. तुम्ही एक खूप मोठी ऑर्गनायझेशन बिल्ड करताय, त्याच्यामध्ये हजारो लोकांची लाईफ सेटल होणार आहे, कारण की दॅट विजन यू नीड टू गेट हिअर, दॅट काइंड ऑफ विजन. मग नेहमी वर्क फॉर युअर लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये सेटबॅक येऊ देत, असं म्हात्रेंनी सांगितलं. मी फक्त त्यांना माझ्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक स्टोरी त्याच्यात, म्हणजे ह्या व्हिडिओची नाही, दुसऱ्या व्हिडिओची आहे. म्हात्रेंनी एका वीडियो मध्ये कव्हर केले, कधीतरी तो लाइक आई डोंट नो, मतलब आप फाइंड कर सकते हो तो इनके साथ शेयर कर देना वो वीडियो का टाइटल भी मुझे नहीं पता. व्हाट कैन यू ऑफर टू युअर लॉर्ड, हा प्रश्न आहे की तुम्ही जो देव आहे ना, ज्याला तुम्ही, आता मी देव महताबला बोलतो, आपण देवीला पण देव बोलूया, आपण ह्या शिवला पण देव बोलूया, किंवा कोण मुस्लिम्स असतील तर त्यांनी अल्लाह बोलू देत, कोण ख्रिश्चन असेल तर त्यांनी जीसस क्राइस्ट बोलू देत. तुमचा कुळ देवता असू शकते, तुम्ही आई वडिलांना देव मानू शकता, तुमचा देव तुम्हाला माहिती. व्हॉट कॅन यू ऑफर टू युअर गॉड, तुम्ही काय त्याला ऑफर करू शकता, काय देऊ शकता तुम्ही. आपण देवाला काय काय देतो, किंवा मार्केट काय काय देतं, आपण काय देतो देवाला. आता रोज सकाळी येतो आणि आपण काय काय देतो देवाला, फुलं देतो, ठीक आहे ना. मग म्हात्र्याने विचारलं फुलं कोणी बनवली, कोणी, देवाने. आपण फक्त काय केली, तोडली, आणली आणि दिली. मग व्हॉट बिलॉंग्स टू हिम, हाऊ कॅन यू ऑफर टू हिम. आता आपण दुसरं काय ठेवलं, फळं पण कोणी बनवली, देवाने बनवली, ठीक आहे ना. आपण पाणी देतो, जल देतो कधी कधी देवाला, जल पण कोणी बनवलं, देवाने बनवलं. फायर देतो, ते पण कोणी बनवलं, ज्याच्यातून फायर येते ते एलिमेंट, म्हणजे फायर असा जो एलिमेंट आहे तो पण कोणी बनवला, देवानेच बनवला. आपण नैवेद्य बनवतो, नैवेद्य ज्याच्यापासून बनतो, ज्या रॉ मटेरियलने नैवेद्य बनतो, मग तो राईस असू दे किंवा रवा असू देत, काही असू दे, तो रवा कसा, मातीतून रवा कसा बनला किंवा मातीतून राईस कसा निघाला, त्याचं सायन्स आपल्या लोकांना अजून नाही माहिती. देवानेच बनवलं, आपण बोलूया. देव म्हणजे युनिव्हर्सने बनवलं, निसर्गाने बनवलं, एन्व्हायरमेंटने बनवलं, ही सगळी देवाचीच नाव आहेत. मग म्हात्र्याने म्हणाले ना, यू कॅन नॉट लिटरली ऑफर एनिथिंग ऑन दिस प्लॅनेट. तुम्ही काहीच नाही त्याला ऑफर करू शकत, कारण की जे काय तुम्ही त्याला ऑफर करताय ना, त्याचा क्रिएटर तोच आहे. पण तरी पण आपली इच्छा असते ना, आपण काहीतरी करूया ना देवासाठी, आपण पण काहीतरी दिलं पाहिजेत. मग म्हात्र्याने लास्टला बोलले, व्हॉट यू कॅन रिअली ऑफर टू युअर गॉड इज युअर वर्क
तुम्ही काय ऑफर करू शकता? तुमचं जे काम आहे ना, जे काम तुम्ही करताय ते काम तुम्ही समजा की देवाला मी अर्पण करतोय. वर्क इज वर्शिप असं तुम्हाला शब्द ऐकला असेल तुम्ही ना. मेरा कर्म ही मेरा धर्म है, या असे हे जुने आहेत. वर्क इज वर्शिप इज अ व्हेरी ओल्ड सेइंग. त्यालाच महात्र्यांनी ह्या लँग्वेज मध्ये समजवलेलं. व्हॉट यू कॅन ऑफर टू युअर गॉड इज युअर वर्क. मग तुमचं भजन, तुमचं कीर्तन, तुमची प्रार्थना, तुमचा हे जे काय बोलतो आपण, जे देवासाठी आपण जे काही करतो, ध्यान, मेडिटेशन, काही नाही. तुम्ही जे काम करताय ना तेच आहे. जर जे काम तुम्ही करताय ते ऑफरिंग टू द गॉड आहे, मग ते काम कसं करायला पाहिजे आपण सांगा. आता 5 ऍपल आहे, त्याच्यामध्ये एक ऍपल खराब आला, तो आपण ठेवू का नैवेद्याला? नाही का? कोणाला दाखवतोय? देवाला दाखव. उष्टा देऊ शकतो का? नाही. कॅज्युअली देऊ शकतो का? विदाउट रिस्पेक्ट, हे रे खाऊन घे. यू नीड टू अंडरस्टँड. सी, अल्टिमेटली आपल्याला जो आपण देवाकडे बऱ्याच गोष्टी मागतो की नाही, आपण देवाला का ऑफर देतो? कारण की आपण मागतो पण कोणाकडे? देवाकडे. मग मला तुम्ही सांगा, देवाला जर तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर त्याचा काहीतरी सिस्टम असेल ना. ट्रान्झॅक्शन झाले पाहिजेत ना काहीतरी. मग तुम्ही बोलता मला देवा मला गाडी पाहिजे. ओके, तुम्हाला गाडी मिळेल. कशी गाडी कशी मिळणार तुम्हाला? पैशानी. पैसे कसे येणार? कामाने. मग देव काय म्हणतोय, तू मला काम दे, मी तुला पैसे देतो. पैसे, त्या पैशातून तू तुझ्या इच्छा पूर्ण कर. मग पहिलं तू काय देऊ शकतो ते पहिलं बघ ना, आणि जे देतो त्याची लेवल जी बेस्ट पॉसिबल आहे. आज जे लेक्चर मी तुम्हाला डिलिव्हर करतोय, देर इज नो बेटर वेन देन दिस. मला माहिती नाही ह्याच्यापेक्षा अजून चांगलं मी कसं बोलू शकतो. मी मला रिझर्व ठेवत नाहीये की नाही हा एवढंच मी आज एवढंच बोलणार आहे, माझं बेस्ट नाही देणार मी ह्या लोकांना. जेवढी मला देवाने बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीने मला जेवढं समजतं मी सगळं तुम्हाला सांगतोय. त्यामुळे युअर वर्क इज युअर ऑफरिंग टू युअर गॉड. ह्या अँगलने काम करा अँड देन बाय डिफॉल्ट यू विल ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट. आणि आयुष्यामधले जेवढ्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा रस्ता तोच आहे. वर्क, काम, धर्म, ड्युटी, अल्टिमेटली रेस्पॉन्सिबिलिटी. जी तुमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे तीच तुमची ऑफरिंग आहे. दुसरं तुम्ही काहीच ऑफर नाही करू शकत. मग तुम्ही तिरुपती बालाजीला जाऊन लाख रुपयाचा डोनेशन जरी दिलात तरी तुमचा तो देव खुश होत नाही. ते लाख रुपये देण्यासाठी पण जे कर्म केलेले ना त्याची पण ताकद त्यांनीच दिली होती. आणि ते डोनेट करायला ते म्हणजे सद्गुरूंनी म्हणाले की स्पिरिच्युअलिटी पण अचीव लाईफ मध्ये करायला. काल कॅज्युअली वरती जितूभाई वगैरे चर्चा करत होते की आपण ईशाला जाऊया सगळे, काहीतरी आपण तसं करूया. स्पिरिच्युअलिटी पर्यंत पोहोचण्यासाठी पण माणसाला मटेरियलिस्टिकली सक्सेसफुल व्हावं लागतं असं सद्गुरू म्हणाले. स्पिरिच्युअली आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी अचीव करण्यासाठी तुम्हाला पहिलं मटेरियलिस्टिक लाईफ म्हणजे फायनान्शियली तुम्ही जर सक्सेसफुल असाल, अकाउंटमध्ये पैसे असतील तर देव पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत ना त्याच्यासाठी देव पण अवेलेबल नाहीये. कारण की इथून तिथे प्रवास करायला, तिथे राहायला, तिथे पैसे स्पेंड करायला पहिले काय लागतात अकाउंटमध्ये? ऑब्विसली आता पैसे असल्यानंतर आपण गोव्याला पण जाऊ शकतो आणि आपण तिथे पण, तो सेकंड पार्ट झाला आपला. म्हणजे लाईफमध्ये पर्पज कसं आहे त्याच्या हिशोबाने. पण स्पिरिच्युअलिटी पण अचीव करायला तुम्हाला मटेरियलिस्टिकली सक्सेसफुल व्हावं लागतं असं सद्गुरू पण म्हणतात आणि असं म्हात्रे पण म्हणतात. मग जर दोन मोठे मोठे गुरु जर म्हणालेले आहेत तर मला असं वाटतं की आपल्या लोकांची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपण मटेरियलिस्टिकली सक्सेसफुल होऊया, चांगले पैसे कमवूया. पण चांगले पैसे कमवताना प्रॉफिट विथ पर्पज, कालचा जो शब्द होता प्रॉफिट विथ, लोकांना फसवून नको कमवूया. कारण की दॅट इज माय ऑफरिंग टू माय गॉड. मी माझ्या देवाला चुना नाही लावू शकत. मला जे काम करायचं ते अशा इंटेन्सिटीने करायचं आहे की माझ्या एम्प्लॉईजचं बेनिफिट झालं पाहिजे, माझ्या कस्टमरचं बेनिफिट झालं पाहिजे, माझ्या समाजाचं बेनिफिट झालं पाहिजे. मला अशा प्रकारेच काम करायचं बिकॉज आय वॉन्टेड टू गिव्ह बेनिफिट टू एव्हरीवन हु इज असोसिएटेड विथ माय प्रोडक्ट. मी जर फार्मास्युटिकल मध्ये आहे तर मी असा फार्मा नाही विकणार ज्याच्यामध्ये, आता मेडिकलमध्ये कधी कधी आपण जातो, आपण बोलतो की सर मला गोळी द्या, चांगली कुठली तरी द्या. आता तो गोळी त्याच्या प्रॉफिटची दिली त्याने, दॅट इज नॉट ऑफरिंग टू युअर गॉड. LIC एजंट तुमच्या लाईफमध्ये
तो अशी पॉलिसी तुम्हाला देतोय ज्याच्यामध्ये त्याचा फायदा आहे, तुमचा नाही आहे. त्याला माहिती आहे तुमच्या फायद्याची पॉलिसी ही वाली आहे, पण त्याच्यामध्ये त्याला कमिशन कमी मिळतंय. त्याला जिथे जास्त कमिशन मिळतंय ती पॉलिसी तो तुमच्या गळ्यात बांधतोय. दॅट इज नॉट ऑफरिंग टू युअर गॉड. आणि असा माणूस सक्सेसफुल होऊ शकत नाही. एका लेवल पर्यंत जाऊ शकतो, ती लेवल जी आहे ना ती ऑर्डिनरी लेवल आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवल जर अचीव्ह करायची असेल तर यू हॅव टू कन्सिडर युअर वर्क आज वर्शिप, ऑफरिंग टू युअर गॉड. आणि तुम्हाला बेस्ट पॉसिबलच द्यायचं आहे. डू एव्हरीथिंग ॲट बेस्ट. एव्हरीथिंग दॅट यू डू इट शुड बी बेस्ट ओनली. नो म्हात्रे इज लाईक देर इज नो कॉम्प्रोमाइज विथ बेस्ट. आणि त्याचा सेंटेन्स पण आहे, गुड इज अ एनिमी ऑफ बेस्ट. तुम्हाला माहिती आहे हा सेंटेन्स. जर तुम्ही चांगले आहात तर तुम्ही तुमच्या बेस्ट व्हर्जनचे एनिमी आहात. गुड इज अ एनिमी ऑफ बेस्ट. तुम्हाला चांगलं नाही बनायचंय, तुम्हाला काय बनायचंय? बेस्ट. बेस्ट म्हणजे सर बेस्ट आणि गुड मध्ये काय फरक आहे? ह्याच्यापेक्षा बेटर होऊच शकलं नसतं. दिस इज लास्ट. ह्याच्यावरती म्हणजे मी आज जे बोलतोय, ज्या आतुरतेने बोलतोय, दिस इज माय लास्ट. ह्याच्यावरती कदाचित मी बोलूच शकत नाही आजच्या तारखेला. आज माझी ती कपॅसिटी नाही आहे. दिस इज द बेस्ट आय कुड हॅव डिलिव्हर यू. आणि जर ही एनर्जी आज मी इथे फॉर्म केली नसती, जर इथे आम्ही येऊन हे केलं नसतं, तर आज एवढ्या पावसामध्ये तुम्ही इथे पोहोचला नसता. कारण की जर मी तुम्हाला कॅज्युअली शिकवत असतो, कॅज्युअली यूट्यूब पे भी मिल जाएगा, ये क्या टेन्शन आहे, असं नाहीये. हे सगळं हे जे आम्ही ते करतोय ते आमच्या आतुरतेने करतोय, की एवढ्या इंटेन्सिटीने करतो ना की ह्याच्यापेक्षा बेस्ट डिलिव्हरी कदाचित आम्ही देऊ शकलो नाही. तो प्लीज अंडरस्टँड दिस, की जे आम्ही करतोय का परवा जी तुमची क्लेश नसणं किंवा स्पिरिच्युअल ऑफरिंग आम्ही तुम्हाला केली, दॅट वी डिड नॉट डू बिकॉज यू पेड अस अँड यू डिड नॉट इव्हन पे. म्हणजे त्या आमच्या पीपीटी मध्ये कुठेही नव्हतं लिहिलं, माझ्या प्रॉमिस स्टेटमेंट मध्ये कुठे नाही होतं की तुमचे क्लेश आम्ही नष्ट करू किंवा तुमच्या एनर्जीज आम्ही क्लीन करू, तुमचा ऑरा आम्ही क्लीन करू. हे कुठेच आम्ही लिहिलेलं नाहीये. स्टील वी डिड इट. व्हाय? वी आर बेनिफिशियरी ऑफ दॅट प्रोसेस. आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. ज्या गोष्टीचा मला फायदा झालाय, मग ती गोष्ट मी माझ्याकडे का लपवून ठेवू? ती गोष्ट मी मॅक्सिमम लोकांपर्यंत का नको पोहोचवू? नाही काय लोक काय म्हणतील, बॅच मधले लोक काय म्हणतील, हे लोक म्हणजे काय कोच आहेत काय, हे काय म्हणजे जादूटोना करणारी, हे लोक बोलू शकतात ना. पण देन देर इज अ एक्सप्लेनेशन टू एव्हरीथिंग, की आम्ही हे का करतोय. मी सायंटिफिकली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपले जे 5 एलिमेंट आहेत, त्याच 5 एलिमेंटला मी तुम्हाला ऑफर करतोय, त्याच 5 एलिमेंटने तुम्हाला मी क्लीन्स करण्याचा प्रयत्न करतो. जसा माणूस आंघोळ करतो आणि त्याच्या अंगावरची घाण निघून जाते, तसे आपल्या ऑरावरती पण बरीच घाण पडलेली असते. तो ऑरा पण साफ करावा लागतो. हे सायन्स तुम्हाला माहितीये नाही माहितीये तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला कळाल्यानंतर तर मी करायला पाहिजेत ना ती गोष्ट. मग माणसाचं मन पण साफ असायला पाहिजे, माणसाचं शरीर पण साफ असायला पाहिजे, माणसाचे इंटरनल ऑर्गन्स पण साफ असायला पाहिजे, तसा माणसाचा ऑरा पण साफ असायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला क्लीन करायचे मेथड्स आहेत. सर्टन मेथड्स आर सायंटिफिकली प्रूव्हन अँड सर्टन मेथड्स आर स्पिरिच्युअली प्रूव्हन, बोथ प्रूव्हन. पण मेथड प्रूव्ह करण्याचे फक्त देर इज नो ओनली वे, वन वे ना, की ह्याच वेने तुम्हाला शांत झोप लागली, संपला विषय माझा. तुमच्या मनाला समाधान मिळालं. तुमच्या आजीने तुम्ही एवढे होते तेव्हा तुमची नजर काढली होती, त्याच्यानंतर मी काढली, मला तरी समाधान आहे ना. आणि जर त्याच्यातून जर तुमचा खरंच काहीतरी क्लेश तुमच्या डोक्यावरती असेल आणि ह्या मेथडने जर तू निघत असेल, तर का नाही काढायचा? का नाही? माझं तर ते ह्याच्यावरती बिलीफ, तुझा बिलीफ असो किंवा तुझा बिलीफ नसो, दॅट सिस्टम वर्क. म्हणजे डोलो 65 खाल्यानंतर, 650 खाल्यानंतर, वेदर यू हॅव बिलीफ इन डोलो 650 और वेदर यू डोंट हॅव बिलीफ इन 650, तुमचा ताप जातो. ती गोळी तिचं काम करते. ह्या बिलीफ सिस्टमने आम्ही चालू केलं. लास्ट बॅच मध्ये आम्ही स्पिरिच्युअलिटीला एवढं इंटेन्सिफाय केलं नव्हतं. लास्ट बॅच मध्ये आम्ही फक्त त्यांच्यावरती असं छिडकलेली स्पिरिच्युअलिटी. तुमच्या बॅच मध्ये आम्ही त्या गोष्टीला इंटेन्सिफाय केली, ची डेप्थ वाढवली. कारण की कधी कधी मला असं वाटलं की तुम्हाला, म्हणजे तुम्ही सगळे चुकीच्या रस्त्यावरती आहात, तुम्हाला सरळ रस्त्यावरती आणायला खूप ताकद लागेल. मी लॉजिकल आणि पीपीटीची ताकद तर लावेनच, पण मला एक अजून ताकद लावावी लागेल, ती फेथची आहे. की एक तुम्हाला सिंपल फेथचं सेंटेन्स सांगतो, बघा तुम्हाला पटतंय का. देव तुम्हाला ती आयडिया कधीच देत नाही जर त्या आयडियावरती तुमची काम करायची लायकी नसेल. ती आयडिया तुमच्या डोक्यामध्ये कधी येऊच शकत नाही. ते विजन तुमच्या डोक्यामध्ये तो टाकतच नाही.
एखादं जर विजन तुमच्या डोक्यामध्ये येतंय कंटिन्युअसली, असं झळकतंय ना, असं काहीतरी की असं असायला पाहिजे होता, अशी लाईफ असायला पाहिजे होती, माझा बिझनेस असा, असं काहीतरी झळकतंय, ही आयडिया तो टाकण्याचा प्रयत्न करतोय, कारण की हे केपेबल आहे. जर हे केपेबल नसतं तर मग ऑटो रिक्षावाल्याला का विजन येत नाही, मी उबर चालू करतो, किंवा मी किराणा मालवाल्याला का विजन येत नाही, मी डीमार्ट चालू करतो. कारण की त्याची कदाचित फिनान्शियली, इमोशनली, स्पिरिच्युअली त्याची कपॅसिटी नाही आहे ते विजन एक्झिक्यूट करण्याची. आपल्या लोकांमध्ये ते विजन एक्झिक्यूट करण्याची काय आहे, कपॅसिटी आहे. फक्त ते जे विजन होतं ना ते असं धुंदलं होतं. मग माझ्यासारखी लोक तुमच्या आयुष्यामध्ये येऊन फक्त काय करतात, त्याच्यावरती थोडी लाईट, थोडा प्रकाश टाकतात आणि त्याला क्लेरिफाय करतात, तुमच्या मागे फक्त लागतात की नाही 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 हे विजन अचीव्ह करायचे, हे विजन आपल्याला, हे विजन आलं ना आपल्याला, हे विजन अचीव्ह करायचं. आणि ते विजन अचीव्ह करताना काही ना काही विघ्न येतातच डेफिनेटली ना, केक वॉक थोडी ना काय. आज मार्केटमध्ये युनिव्हर्समध्ये जेवढे प्राणी आहेत, आज त्यांची लाईफ सेटल आहे. आपल्याकडे घर तरी आहे ना, आपण आपल्या पावसात तर भिजत नाही. बाकी पक्ष्यांना आज काय आहे, आज किती पक्षी मरतील, आज किती प्राणी मरतील पावसामुळे आणि थंडीमुळे. आज त्या लोकांनी शिकार नाही केली तर गेम ओव्हर आहे त्या लोकांचा. मग एखाद्या प्राणी पक्षाला पण रोज एफर्ट मारावे लागतात, त्यांची पण दिनचर्या असते, सकाळी उठायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं. आणि अॅनिमल किंगडम मध्ये सर्वायवल ऑफ फिटेस्टचा रूल चालू आहे. एक तर ते कोणातरी आज खाणार आहेत, नाही तर त्यांना कोणतरी खाणार आहे ना. हा गेम रोज चालू आहे. मग तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या बिझनेसमध्ये हा गेम चालू नाहीये? तुमचा बिझनेस कोणतरी एक खाणार आहे किंवा तुम्ही कोणाचा तरी खाणार आहात. सर्वायवल ऑफ द फिटेस्टचा नियम इकडे चालू आहे, कॉम्पिटिशन आहे. मग तुम्ही मला हे नका सोल्युशन विचारू की कॉम्पिटिशन कसं काढून टाकू. कॉम्पिटिशन काढता नाहीये. कॉम्पिटिशन मार्केटमध्ये नेहमी असणार. एम्प्लॉय ठेवल्यानंतर त्याला परमनंटली कसं ठेवायचं, कोणीही परमनंट नाहीये. आलेली व्यक्ती जाऊ शकते. कस्टमर माझे नेहमी असला पाहिजे, माझा कस्टमर कोणी घ्यायला नाही पाहिजे. तू पण कधीतरी कोणाचा तरी कस्टमर घेतलाय, तो तुझा व्हायचा अगोदर तो कोणाचा तरी दुसऱ्याचा होता. मग आज तुझा आहे, उद्या कोणाचा तरी दुसऱ्याचा असणार. म्हणून काय आपण दुकान थोडी ना काय बंद करायचं आहे. आपला इनकमिंग चालू असायला पाहिजे, आउट गोईंग चालू राहणार आहे. आउट गोईंग आपण थांबवू शकत नाही, आपण इनकमिंग चालू ठेवूया. हेतून काय निघणार आहे मला माहिती नाहीये, पण हेतून काय टाकायचं तरी मला माहिती आहे ना. इनकमिंग चालू ठेवा ना, आउट गोईंग आपल्या हिशोबाने चालू राहू दे, चालूच राहणार ना. सगळंच कसं जमा करून ठेवणार इकडे. मग बिझनेस असो किंवा लाईफ असो, इनपुट आउटपुट दोन्ही चालू असायला पाहिजेत. द ओनली थिंग इज दॅट व्हॉट एव्हर यू डू युअर बेस्ट. महा म्हात्र्यांचा पाठ झाला. आता आपण आपल्या सेशनवरती आजच्या येऊया. काय टाइम झाला, कालचा सेशन राहिला होता तो 8:30. ओके, हाफ एन आवर मध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कालचा टॉपिक काय होता तुम्हाला कळालं, लीड जनरेशन. लीड जनरेशनचे बेनिफिट तुम्हाला समजले. लीड मी 3 वर्षानंतर जनरेट करायला चालू केलं तर काय होईल, माझा बिझनेस 2x होऊ शकतो का ह्या वर्षी. मग आपल्याला धंदा फक्त किती करायचा आहे, किती लीड करायचे आहेत आपल्याला डबल करायचं आहे. जे काय तुम्ही करताय ते काय करायचं आहे, डबल. मग काही लोकांनी अॅन्युअल बेसिस होती डबल करा आणि काही लोकांनी क्वार्टरली, लास्ट क्वार्टर पेक्षा ह्या क्वार्टर मध्ये मला डबल करायचं आहे. बस एवढाच विचार असायला पाहिजे. का क्वार्टरली का म्हणालो, कारण की अॅन्युअली डबल करायचं म्हटलं ना असं वाटतं की 1 वर्ष पडलंय. म्हणजे एप्रिलमध्ये तुम्ही असे फायर्ड अप नसणार, जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्ही फायर्ड अप होणार की नाही मला ह्या वर्षाचा टर्नओव्हर डबल करा, 3च महिने राहिले, 2च महिने राहिले, 1च महिना राहिलाय. असं नका करू ना. प्रत्येक क्वार्टर मध्ये जर आपण क्वार्टरली डबल करायला लागलो, आणि सिंपल आहे ना, गेल्या वर्षी 1 करोडचा टर्नओव्हर होता. मी बेसिक एक्झाम्पल घ्यायला सांगतोय. गेल्या वर्षी 1 करोडचा टर्नओव्हर म्हणजे क्वार्टरली मोठी 25 लाख केला आपण. एका क्वार्टरचा 25 लाख झाला. आपल्याला डबल करायचं. मग ह्या वर्षी एका क्वार्टरचा किती व्हायला पाहिजेत, 50 लाख. मग आतापर्यंत नसेल झाला किंवा झाला पण असेल, तुम्ही बघा तुमचे नंबर्स कसे आहेत. झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल झाला तर लीड जनरेट करा. कारण की स्टार्टिंग पॉईंट आहे पूर्ण बिझनेस ग्रो करण्याचे. स्टार्टिंग पॉईंट कुठून होते, लीड जनरेशन वरून. लीडच नसतील म्हणजे तुम्हाला जर माहितीच नसेल की इंटरेस्टेड लोक कोण आहेत माझ्या प्रोडक्टमध्ये, तर ते विकणार कसं मी त्यांना. मग पहिलं तुम्हाला लीड जनरेट करायच्यात. मग लीड आपण कशा कशा करायच्या, अजून एकदा कर. टर्नओव्हर इज द फ्यूल ऑफ युअर बिझनेस. बिझनेस एक इंजिन असेल तर टर्नओव्हर काय त्याचा फ्यूल आहे. कॅन यू रन बिझनेस कॅन यू रन इंजिन विदाउट फ्यूल. कोणतंही इंजिन ह्या जगातलं विदाउट फ्यूल चालू शकतं का. आता ही लाईट चालू आहे इकडे, इलेक्ट्रिसिटीच काढून टाकली तर सगळं आहे. पण जर फ्यूल, ज्या फ्यूलवरती बर्न व्हायला लागलं ती फ्यूलच काय नाही काढ. मग मी बिझनेसमध्ये तुम्हाला बोलतोय ब्रँडिंग करूया, मार्केटिंग करूया, टीम आणूया, सिस्टम आणूया,
हे करूया ते करूया, कोचिंग करूया, हे सगळं कधी पॉसिबल आहे? कधी पॉसिबल आहे? फ्यूल असेल तर ना. फ्यूल काय आहे? टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे काय? सेल्स. टर्नओव्हर म्हणजे काय? म्हणजे ज्या बिझनेसमध्ये सेल्स आहे तिथे बाकी सगळं पॉसिबल आहे, आणि ज्या बिझनेसमध्ये सेल्स नाही आहे तिथे बाकी सगळी थेरी है. सर मैं ऐसा प्रोडक्ट बनाएगा ना, ऐसा मार्केट ने कभी देखा ही नहीं, मार्केट खरीदेगा क्या उसको? मार्केटला ते प्रोडक्ट माहितीच नाहीये. तर तो तू पहिला तुम्हाला लोकांना एक छोटीशी केस स्टडी सांगतो. एलॉन मस्क सगळ्यांना माहिती आहे, आता वेल नोन पर्सनॅलिटी आहे, टेस्ला कंपनी त्याची आहे. एलॉन मस्क वॉन्टेड टू क्रिएट बेस्ट कार इन द वर्ल्ड, दी बेस्ट कार इन द वर्ल्ड. त्याच्यासारखी गाडी अजून कोणीच नाही बनवली, आणि त्या गाडीचं नाव टेस्ला आहे. ही वॉन्टेड टू क्रिएट अ कार, जशी कार ह्या जगामध्ये ह्याच्या अगोदर कधी ना मर्सिडीजने बनवली, ना फोर्ड्सने बनवली, कोणीच नाही बनवली, इमॅजिन पण नाही केली, अशी गाडी तो बनवत होता. आणि त्याने करोडो रुपये रिसर्च मध्ये इन्व्हेस्ट केले होते. करोडो रुपये. दिस इज द फॅक्ट आहे. ही इन्व्हेस्टेड करोड्स ऑफ रुपीज इन कार टेक्नॉलॉजी, की अशी मला कार काढायची आहे जी कार जगाने कधी बघितलीच नाही. And he failed again and again and again. Almost bankrupt व्हायला आली ती कंपनी. मग कुठल्या तरी शहाण्या माणसाने सांगितलं, बेस्ट कार इन द वर्ल्ड बनवण्यासाठी काय लागतं एलॉन? पैसे लागतात. आपण एवढा रिसर्च केलेला आहे कार टेक्नॉलॉजीवरती, आपण साधी पहिली गाडी बनवूया. लोकांना बेस्ट कार नको आहे बाळा, लोकांना गाडी पाहिजे. मग त्या लोकांनी टेस्लाचा नॉर्मल मॉडेल लॉन्च केला. साधा मॉडेल 20-25 लाखाचा 30 लाखाचा मॉडेल लॉन्च केला, आणि जगाने घेतली. जगभर ती गाडी. आज तुम्ही जर दुबईमध्ये गेला तर तो जो मॉडेल मी बोलतोय तो मॉडेल टॅक्सी म्हणून वापरला जातो. दुबईमध्ये तो जो मॉडेल मी सांगतोय ना, ऑर्डिनरी मॉडेल, सगळ्यात बेस मॉडेल टेस्लाचा, त्याला टॅक्सी म्हणून वापरला जातो. पण लोकांनी घेतली, ऑर्डर्स घेतल्या, आणि कंपनीकडे काय यायला चालू झाला? सेल्स यायला चालू. तो त्याचा ड्रीम प्रोडक्ट विकतोय का? नाही. तो त्याच्या इच्छेच्या अगेन जाऊन साधी गाडी विकतोय, पण मार्केट घ्यायला लागलंय ना टेस्ला. ते पैसे काढून तो आता पण रिसर्च चालू आहे त्याचा, द बेस्ट कार इन द वर्ल्ड. पण आता रिसर्च करायला त्याकडे काय ऍटलीस्ट पैसे आहेत, कारण की त्याचे 2-3 मॉडेल आता काय झाले, म्हणजे 2-3 बिझनेसेस रेव्हेन्यू जनरेट करायला चालू झाले. मग तुम्हाला जर तुम्हाला रिव्होल्युशनरी आयडियावरती जर काम जरी करायचं असेल, एखादी एकदम भन्नाट आयडिया तुमच्या डोक्यामध्ये, त्याच्यावरती जर काम करायचं असेल, तर पहिला एक बिझनेस तरी सेटल करावा लागेल ना, जो इझी टू सेल आहे, जिथून टर्नओव्हर येणार, जिथून आपल्या बिझनेसमध्ये फ्यूल येणार. तो तुमचा 2.0 आहे. भन्नाट आयडिया जी बोलतोय तो 3.0 आहे. नंतर तो पुढे बघूया आपण त्याचं कसं करायचंय. नवीन बिझनेस, नवीन मेथड, कंपनीमध्येच, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये स्टार्ट करायचा. तो प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप नाही, कंपनी. इट हॅज टू बी कंपनी. पण ते सगळं मी केव्हा सांगू शकतो? जेव्हा तुमच्याकडे पहिला काय सेटल होईल. मी तुमचा चॅप्टर 2 कधी चालू करू शकतो? जेव्हा माझ्या चॅप्टर 1 मध्ये काय यायला चालू होईल? टर्नओव्हर. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यावे, ती माझी पहिली इच्छा आहे. आणि पैसे लीड्सच्या थ्रू येतात. लीड्स मार्केटिंगने लीड येतात. लीड्सला कन्वर्ट करावं लागतं, नर्चर करावं लागतं, त्याच्यातून सेल्स येतो. कालचा फॉर्म्युला, टर्नओव्हरचा फॉर्म्युला काय? टर्नओव्हर इज इक्वल टू व्हॉट? काल 3 गोष्टीचं मी मल्टिप्लाय केलं होतं. LG लीड जनरेशन, म्हणजे किती लीड जनरेट केल्या तुम्ही, त्याच्यानंतर CR कन्व्हर्जन रेशो, आणि त्याच्यानंतर लास्टला ऍव्हरेज इनव्हॉइस व्हॅल्यू, की एक इनव्हॉइस व्हॅल्यू किती असली पाहिजे. तर लीड जनरेशन पहिले काय करायचं आपल्याला, खूप लीड जनरेशन करायचे. मग 500 लीडचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. आपल्या जर महिन्यामध्ये 500 लीड येत असतील तर 500 लीड मधल्या 10 लीड कन्वर्ट होतात, म्हणजे 50 लीड आपल्या कन्वर्ट होतात. आणि ऍव्हरेज इनव्हॉइस व्हॅल्यू जर आपली 10,000 आहे, तर 500 मधले 10% म्हणजे 50 लोकांनी 10,000चा माल घेतला, म्हणजे 5 लाखाचा आपला टर्नओव्हर बनतोय. मग हा टर्नओव्हरचा फॉर्म्युला आहे. LG इंटू CR इंटू IV म्हणजे इनव्हॉइस व्हॅल्यू, ऍव्हरेज इनव्हॉइस व्हॅल्यू. ऑन एन ऍव्हरेज तुमचा एक कस्टमर तुमच्याकडून किती वेळा घेतो, किती रुपयाचा माल घेतो. मग आपल्याला तिघांवरती पण काम करायचं. आपल्याला लीड जनरेशनवरती पण काम करायचं, आपल्याला कन्व्हर्जन रेशोवरती पण काम करायचं, आणि आपल्याला ऍव्हरेज इनव्हॉइस व्हॅल्यू पण काम करायचं आहे. लीड जनरेशन स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. मग आता PPT मध्ये पुढे काय येणार आहेत, तर तीन वे येणार आहेत लीड बिझनेस मोठा करण्याचा. किती वे? 3 वे. वे नंबर 1 NBD, वे नंबर 2 EBD, वे नंबर 3 रिपीट ऑर्डर.
ठीक आहे ना. इकडे नावं वेगळी आहेत, मी तुम्हाला माझी नावं सांगतो जी मी शिकलोय पैसे घालून. एनबीडी, ईबीडी आणि रिपीट्स. एनबीडी, ईबीडी, रिपीट. एनबीडी, ईबीडी, रिपीट. एनबीडी, ईबीडी, रिपीट. एनबीडी म्हणजे न्यू बिझनेस डेव्हलपमेंट. एनबीडी म्हणजे काय? हा, तुम्ही लक्षात ठेवा, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट. ईबीडी म्हणजे एक्झिस्टिंग बिझनेस डेव्हलपमेंट. न्यू बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्याकडे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर, अशी जेव्हा सकाळी उठता तेव्हा रोज उठल्यानंतर म्हात्रेने सांगितलं 1 तास टीम डेव्हलपमेंट टाकायचं आहे. मी बोलतो 1 तास एनबीडी वरती टाका. म्हणजे बसा आणि लिहा की मी एनबीडी कसा डेव्हलप करणार. आणि आता लिहा तुम्ही एनबीडी लिहा, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट कसा तुमच्याकडे. नवीन बिझनेस म्हणजे समजतोय, नवीन बिझनेस म्हणजे तो कस्टमर तुमच्याकडे ह्याच्या अगोदर कधीच आला नव्हता. त्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी वापरणार ते तुम्हाला लिहायचं. स्ट्रॅटेजी म्हणजे ऍक्शन, स्ट्रॅटेजी म्हणजे प्लॅनिंग नाहीये. मी असं काय करू की माझ्याकडे काय आले पाहिजेत, नवीन कस्टमर. त्याला तुम्ही 1 तास तरी द्यायला पाहिजेत की नाही दिवसातला. मग कॉलिंग करू शकता, 1 to 1 करू शकता, 1 to many करू शकता. मला नाही माहिती, तुम्ही लिहा ना तुम्हाला काय काय आठवतंय. तुमच्या बिझनेसमध्ये रोज नवीन कस्टमर यावेत ह्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही करणार हे तुम्हाला लिहायचं आहे. नवीन बिझनेस कसा येणार, नवीन रुपया तुमच्या दुकानामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये कसा येणार, काय काय करावं लागेल प्लीज लिहा. आपण दुसऱ्या भाषेमध्ये जीओटी पण बोलतो, ग्रोथ ओरिएंटेड टास्क पण बोलतो, पण नवीन एक्झिस्टिंगला नाही. एक्झिस्टिंगला टच नाही करायचं. आता एक्झिस्टिंगला आपण फेज 2 मध्ये करणार आहोत. अगदीच अनओळखी माणसाकडून बिझनेस घ्यायचा आहे. एक्झिस्टिंग बिझनेस डेव्हलपमेंट. एक्झिस्टिंग बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे आता तुमचे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्याकडून कसा तुम्ही बिझनेस वाढवून घेऊ शकता, टर्नओव्हर वाढवायचा आहे. मग तुम्ही बोलाल की अरे यार सेम कस्टमरला मी काय देऊ शकतो, मग तर तुम्ही एक तर सेम प्रोडक्ट पुन्हा देऊ शकता किंवा एक तर नंबर ऑफ प्रोडक्ट चेंज करू शकता. समजलं मी काय सांगतोय. एक्झिस्टिंग, आता तुम्ही समजा माझे टॅक्स जीएसटीचे जीएसटीचं काम तुमचं माझ्याकडे आहे, तुमचं जीएसटीचं काम मी करतोय, तर मी तुम्ही माझे ऑलरेडी कस्टमर आहात, मी तुमच्याबरोबर ऑलरेडी काम करतोय. मग माझा विश्वास, ट्रस्ट वगैरे ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही ना, ते तर आपलं ऑलरेडी इस्टॅब्लिश, कारण की आपण एकत्र काम करतोच आहोत. मी आता तुम्हाला काय सांगू शकतो मॅक्सिमम, सर तुम्ही आता प्रोप्रायटरशिप मध्ये काम केलात, आता तुम्ही कंपनीमध्ये काम करा, मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवा, त्याचे बेनिफिट काय असतात हे मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तुम्हाला सांगायचं. कस्टमरला कधीच माहिती नसतं की त्याला काय हवंय. कस्टमरला तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू माहिती नसते, तुम्हाला ती एक्सप्लेन करावी लागते की ह्या प्रोडक्टची ही व्हॅल्यू अशी असते, हे घेतल्याने हे फायदा होतात. मग तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही बघा की तुमचे एक्झिस्टिंग कस्टमरला तुम्ही एकतर न्यू प्रोडक्ट ऑफर करू शकता किंवा त्यांच्याकडे जाऊन तुम्ही रेफरन्स घेऊ शकता सेम प्रोडक्टसाठी. मग एक्झिस्टिंग लोकांकडून मग तुमच्याकडे पहिला डेटा असायला पाहिजेत की नाही, कशाचा, लीड्सचा. कसं, कोणत्या लीड, 2 प्रकारच्या लीड ना. आता एनबीडी साठी म्हणजे अशी लोक ज्यांना तुम्ही अजूनपर्यंत रिच आउट नाही केला, त्याचा कॉन्टॅक्ट वेगळा असायला पाहिजेत. आणि ईबीडी म्हणजे जे तुमचे पास्ट कस्टमर आहेत त्यांचा डेटा तुमच्याकडे असायला पाहिजे. कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये, पीटर इंग्लंड असो किंवा कुठल्याही ब्रँडमध्ये जर तुम्ही गेला तर तुमचा नंबर तिकडे घेतात ना ते लोक. का घेतात? डेटा बनवण्यासाठी. तुम्ही ऑलरेडी त्यांचे कस्टमर आहात, तुम्हाला सेल करणं इझी आहे ऍज कम्पेअर टू न्यू सेल. तुम्ही सांगा तुम्हाला टर्नओव्हर ईबीडी कडून पाहिजेत की एनबीडी कडून पाहिजेत? तुम्हाला टर्नओव्हर कुठून पाहिजेत? दोन्हीकडून का नको? टर्नओव्हर पाहिजेत ना. ईबीडी देऊ देत किंवा 1 तास एनबीडी साठी द्या, 1 तास टीम बिल्डिंग, 1 तास तर स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी म्हणजे काहीतरी योगा मेडिटेशन करा 1 तास, ते झाला पहिला 1 तास. प्लॅनिंग वगैरेचा 1 तास झाला तो. त्याच्यानंतर 1 तास टीम बिल्डिंग वरती द्या. टीमला घ्या बरोबर, त्यांना बसा, रोज सांगा. 2 तास झाले दिवसातले. 3रा तास एनबीडी ला द्या की नवीन बिझनेस. ह्या तासामध्ये मी काय करणार, फक्त अशा लोकांना फोन करणार ज्या लोकांना मी आतापर्यंत कधी रिच आउट केलेलं नाहीये. 4था तास ईबीडी ला द्या. आता मी अशा लोकांबरोबर बोलणार ज्या लोकांबरोबर माझं ऑलरेडी रिलेशन आहे. कन्फ्युज नका होऊ ना. म्हणजे त्यात शाळेमध्ये कशी घंटा वाजली की सायन्स, मॅथ्स, पीटी, तसं तुम्ही तुमची दिनचर्या लिहा ना. स्टँडर्ड दिनचर्या जी आपल्याला लिहायची आहे की ह्या तासामध्ये मी ईबीडी करणार, ह्या तासामध्ये. अच्छा, एनबीडी करताना तुमची एनर्जी कशी असायला पाहिजे न्यू बिझनेस डेव्हलप करताना?
तुमची एनर्जी कशी असायला पाहिजेत, हाय लो ॲव्हरेज कशी असायला पाहिजेत. मग तुम्हाला पहिलं ऑब्झर्व करावं लागणार दिनचर्यामध्ये तुमचा कोणत्या मोमेंटला एनर्जीज हायला असतात, तुमचा कॉन्फिडन्स हायला असतो, त्यावेळी तुम्ही एनबीडी काढायचं. कारण की त्यावेळी नवीन शोधायला चाललाय मार्केटमध्ये, रिजेक्शन मिळण्याची पॉसिबिलिटी असते. मी अप्रोच केलं म्हणजे मला सक्सेस मिळेल असं नाहीये ना. मग त्यावेळी माझा रेजिस्टन्स पॉवर जो आहे ना तो खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यामुळे हाय एनर्जीच्या वेळी तुम्ही न्यू आल्यांना रिच आउट करा. आणि प्रत्येकाची हाय एनर्जीचा टायमिंग वेगळा वेगळा असतो, तो तुम्हाला ऑब्झर्व करावा लागणार. इट इज अगेन तो ब्रिदिंगच्या थ्रू, म्हणजे अगेन ते प्राणायामच्या थ्रू तुम्हाला कळतं की कोणत्या मोमेंटमध्ये मी माझ्या एनर्जीज पिकला आहेत. ओके, मी शरीराने थकलेला बोलत नाही. शरीराने थकलेला माणूस मनाने स्ट्रॉंग असू शकतो. म्हणजे कदाचित मी आता 4-5 दिवस ट्रॅव्हल करून आले त्यामुळे शरीराने थकलोय, पण मी मनाने खूप स्ट्रॉंग आहे. कधी कधी आपण मनाने थकलेलो असतो, त्या मोमेंटमध्ये नवीन कस्टमरला रिच आउट नाही करायचंय. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की माझी एनर्जी, आणि कधी कधी आपले दिवस पण असे असतात की आज टुडे आय डोंट फील लाईक गोईंग आउट अँड हंटिंग, आय जस्ट वॉन्टेड टू रेस्ट इन माय केव्ह. मग तुम्हाला माहिती असेल, आता ज्या दिवशी तुमचा एनर्जी नाही आहे हंटिंग करायची, त्या दिवशी हंटिंग करायला गेला तर यू विल गेट हंटेड ना. त्या दिवशी नका करू ना हंटिंग. हंटिंग करायला जाताना कसं एकदम चपळ असायला पाहिजे माणसाने, ते तुम्ही मॅनेज करा. तर प्लीज राईट डाऊन ईबीडी, एक्झिस्टिंग बिझनेस डेव्हलपमेंट. एक्झिस्टिंग कस्टमर कडून जास्त बिझनेस कसा घेऊ शकता तुम्ही. तुमचा फोकस जास्त आहे. तुम्हाला रिअलाइज झालं ना की माझा मॅक्सिमम काय होणार आहे, न्यू कस्टमर असणार. मग तसं देशमाने सर पण म्हणतील की डिलिव्हरी तर भाई सर नेहमी नवीन कस्टमर शोधावा लागतो ना, एक्झिस्टिंग वाल्यांना किती वेळा सांगू मी. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेस मॉडेलला बघून बघायचं आहे की नाही करू शकता ना तुम्ही. आता इंटेरियरच्या सर्व्हिस ऑफर करू शकता, मेंटेनन्सच्या सर्व्हिस ऑफर करू शकता. आपल्या गडिंग्लजमध्ये आम्ही त्या दिवशी बोलत होतो, इन्फ्रामध्ये वॉटर टँक क्लिनिंगची सर्व्हिस कोण प्रॉपरली देणारे लोक नाही आहेत, म्हणजे प्रोफेशनल लोक नाही आहेत. कॅन यू बिल्ड अ टीम अँड ऑफर वॉटर क्लिनिंग सर्व्हिस टू पीपल. अपार्टमेंटला वगैरे तुम्ही देऊ शकता का. सो मेनी थिंग. आता पावसामुळे बऱ्याच घरांना लिकेज होतात किंवा बऱ्याच रूफला लिकेज होतात. मग लिकेज प्रूफ कंपनी, म्हणजे तुमची अशी कंपनी जी फक्त जी लिकेज मॅनेज करते. हो संपलं. मग तेच ना क्रॉस सेलिंग. त्याला आपण तुम्ही बोला मी परत घर बांधूनच देतो, मग तुम्हाला त्याचं घर झालंय आता बांधून, आता त्याच्या पुढचं. मग आता ह्यांनी काय करायला पाहिजे, डॉक्टर सरांनी काय, प्रेग्नेन्सी झाली आता मग चाइल्ड हेल्थ किंवा त्याच्या पुढच्या ज्या स्टेप्स असतात, जोपर्यंत एका पर्टिक्युलर एज मध्ये पोहोचत नाही तोपर्यंत ज्या सर्व्हिस, म्हणजे रिपीट तुम्हाला आता तो थर्ड पॉईंट आहे रिपीट. म्हणजे एक तर आहे एनबीडी, म्हणजे असा बिझनेस जो कधी तुम्ही केलाच नव्हता. एबीडी म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमर कडून नवीन बिझनेस नवीन आहे तो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली थर्ड रिपीट. ज्यांनी तुमच्याकडून जो प्रोडक्ट घेतलेला आहे त्यांना तुम्ही रिपीट मध्ये काय देऊ शकता. गरजेचं नाही तुमचाच प्रोडक्ट दिला पाहिजे, पण तो तुमच्या बरोबर काय राहायला पाहिजे, कनेक्टेड राहायला पाहिजे. मग व्हॉट कॅन यू गिव्ह. यू कॅन गिव्ह कन्सल्टन्सी, यू कॅन गिव्ह एज्युकेशन, यू कॅन गिव्ह सम अवेअरनेस प्रोग्राम. मला नाही माहिती, तुम्ही काहीतरी प्रोडक्ट देऊ शकता, काही तुम्ही करू शकता, किंवा जस्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहायला पाहिजे. कारण की जो दिखता है वो बिकता है, जो नहीं दिखता वो नहीं बिकता. इफ इट इज इन युअर साइट, इट इज इन युअर माइंड. जर साईट मध्ये नसेल तर माइंड मधून निघून जातं. मग एखाद्या माणसाकडून मी बिझनेस केला, त्याच्यानंतर मी विसरून गेलो, त्या व्यक्तीलाच विसरून गेलो, तर मी त्याला नवीन बिझनेस कसा देणार. म्हणजे आज जितूबाईंनी माझ्या घरी सोलार लावलं, आता ह्याच्यानंतर जितूबाई मला 4-5 वर्ष दिसलेत नाहीत, काय होणार. 6 महिन्यानंतर कुठेतरी सोलार किंवा 1 वर्षानंतर सोलारची काहीतरी कुठेतरी होती ऑर्डर, पण मी एवढं लक्ष दिलं नाही. कशाला आपण काहीतरी. आणि 4 वर्षामध्ये जितूबाई सारखी कदाचित सोलारवाले अजून 3 लोक माझ्या आयुष्यामध्ये आलेले असतील. मग मी त्यांच्यातल्या कोणीतरी एखाद्याला रेफरन्स वगैरे देणार ना. माझा जो बिझनेस जनरेट होत होता माझ्या थ्रू, तर मी त्या व्यक्तीला देणार जो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय. मग तुम्हाला काय राहायचंय, लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय किंवा लोकांनी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय. मग तुम्हाला युजफुल बनायचं. काय बनायचंय, युजफुल माणूस. युजफुल माणसाचा नंबर सगळे सेव्ह करतात, बरोबर ना. तुम्ही युजफुल असाल तर तुमचा नंबर सगळे सेव्ह करणार. तुम्ही युजलेस असाल तर सेव्ह असून पण तुम्हाला कोण. आपल्याला आपला युजफुलनेस वाढवायचा, कम्युनिटी बिल्ड करावी लागते यासाठी. तर रिपीट ऑर्डर कशा येतील ते पण तुम्ही लिहा, की कस्टमरला तुम्ही कसं
होल्ड करून ठेवू शकता. रिलायन्स वाले कसे होल्ड करून ठेवतात? रिलायन्स ट्रेंड वाले रिपीट ऑर्डरसाठी ऑफर काढतात, बरोबर. एक तर ऑफर काढतात आणि तुम्हाला मेसेज, दिवाळी ऑफर आहे, दसरा ऑफर आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा पण तिथे शॉपिंग करता कुपन देतात की पुढच्या वेळी तुम्ही ना कुपन घेऊन या. आपल्याला कळतंय ना ते कुपन चुना लावायचं सिस्टम आहे. आपण तर धंद्यातली लोक आहोत ना, आपल्याला तर स्ट्रॅटेजीज कळतात आहेत की त्याच्या, तरी पण आपण कुपन घेऊन जातो ना. कधी कधी कुपन आहे म्हणून जातो की कुपन एक्सपायर होणार आहे, काहीतरी जाऊन कपडे घेऊया. आता ते 500 रुपयाचं कुपन आपण शॉपिंग 2000ची करतो, तो लॉस मध्ये जाणार आहे का मला ते तरी सांगा. धंदावाला कसा लॉस मध्ये जाईल? ते लॉस मध्ये नाही. आपल्याला वाटतं आपला फायदा झाला, आपला नाही झाला, आपल्याला चुनायला. पण तुम्ही पण सॅटिस्फाईड आहेत ना. ते 2000ची गोष्ट तुम्हाला 1500 मध्ये भेटली अशी तुम्हाला वाटते. हे एक सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन आहे. तो एक एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही घेतला, ती मोमेंट तुम्ही जगला, बस संपला विषय. ते कपडे घालून तुम्हाला मजा येतात, बस अजून काय पाहिजे. पण जर कुपन नसतं तर तुम्ही ती डिसिजन डिले केली असती. काय केली असती? म्हणजे तुम्ही कदाचित शर्ट घेतले नसते, जुन्या शर्टांवर ते ऍडजस्ट केला असतात. त्या एक्सपिरियन्सची तुम्हाला गरज नाही असं तुम्हाला वाटतं की काय गरज आहे, आता जाऊ देत कपडे घे. पण कुपन आहे, सणवार आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, शॉपिंग करूया, असं ते लोक अर्जन्सी क्रिएट करतात. काय क्रिएट करतात? बिग बिलियन डे सेल. आता जे लोक फ्लिपकार्ट अमेझॉनला रोज बघतात ना, त्यांना माहिती आहे काय नाही, चुना आहे. म्हणजे असं काय डिस्काउंट असं काही नाही. स्टॉक क्लिअरन्स चालू आहे तिकडे. काय चालू आहे? स्टॉक क्लिअरन्स. जो माल विकला नाही गेला तो आता याच्यामध्ये काढणार. आणि सगळे ऑफर मध्ये घेतलेलं, त्यामुळे जर खराब जरी निघाला तरी आपण काय एवढं काय ते रिटर्न वगैरे असं करत. स्टॉक क्लिअरन्स चालू आहे. त्यांच्या स्टॉक मध्ये पैसे अडकलेले आहेत, त्यांना टर्नओव्हर पाहिजेत, म्हणून त्या लोकांनी बिग बिलियन डे सेल केलाय. ह्यूज टर्नओव्हर होणार आहे, ह्यूज. या दिवाळीपर्यंत आहे ना, ऑनलाईनचा जो आतापर्यंतचा इंडियाच्या हिस्ट्रीतला हायएस्ट सेल रेकॉर्ड होणार आहे. हायएस्ट, ह्यूज. एवढी मोठी इकॉनॉमी. आता या 2-3 वेबसाईट फक्त मिशो, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि अमेझॉन, या 4-5 ज्या मेन वेबसाईट आहेत, तो त्या 4-5 वेबसाईट वरती होणार आहे. ह्यूज. काउंटेबल नाही आहे. त्यांचे एम्प्लॉई ऑफिसमध्ये झोपायला चालू झालेत आता. त्याच्यावरती हे म्हणजे काल सोशल मीडियावरती हे चालू होतं की फ्लिपकार्टने सगळ्या एम्प्लॉईजला मॅट्रेस वगैरे ट्रक अनलोड करत होते ते लोक, मॅट्रेस आणि हे सगळं ऑफिसमध्ये. इथेच झोपायचं आता, कारण की बिझनेस आहे, ऑफर काढलेली आहे. मग आपल्याला रिपीट जर ऑर्डर काढायचे असतील तर काय करावं लागणार सांगा ना? एक तर ऑफर क्रिएट करावी लागणार ना. डेंटल क्लिनिकने काय ऑफर काढायला पाहिजेत की तसे माझे नॉर्मल चेकिंग चार्जेस 500 रुपये असतात, पण आता ऑफर आहे 200 रुपये मध्ये होणार. चेकिंग साठी आले, आता त्याच्या पुढे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यांच्याकडून काय काढून घ्यायचंय. मी बोलत नाही की चुना लावा, ते पहिले तुम्हाला मी सांगितलं त्यांना. म्हणजे ज्याला रूट कॅनलची गरज नाही तरी पण त्याला सांगा की नाही रूट कॅनल करून घ्या, हे चुकीचं आहे. पण ज्याला खरंच गरज आहे तो काय करत असतो? आपल्याला कळतं की अरे थोडं हाय, असं काहीतरी गडबड आहे, जायला पाहिजे, लगेच मेसेज येतो अरे ऑफर चालू आहे. मग काय क्रिएट केली आपण? त्याला ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट आपण त्याला दिली, फक्त अर्जन्सी क्रिएट केली. त्याला काय म्हणतो आपण? जी डिसिजन तो डिले करत होता त्या डिलेला आपण थोडा अर्जन्सी लेवलला आणलं, जेणेकरून त्याची डिसिजन घ्यायला, कारण की ह्युमन आहेत ना, डिसिजन घेण्यासाठी केपेबल नसतात सगळेच, क्विक डिसिजन सगळेच नाही घेऊ शकत. मग कधी कधी आपल्याला त्या लोकांना हेल्प करावा लागतो टू टेक दॅट राईट डिसिजन. आता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सोलार लागायला पाहिजेत की नाही? कॉमन सेन्स आहे ना. सोलार लागलं तर काय होणार? वीज वाचणार. पण जितूभाईंनी जर ऑफर क्रिएट केला तर आपण कधी लावणार सोलार? ऑफर क्रिएट नाही केला तर लावूया की कधीतरी. अर्जन्सी आहे काय? नाही. पण त्यांनी ऑफर क्रिएट केला तर की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुमच्यासाठी मी हा ऑफर काढतोय, एवढ्यामध्ये मी करतोय. मग लगेच आपण ऍटलिस्ट विचार करायला चालू होतो ना. मग हा ऑफर करणं आणि ते राईट लीड्स पर्यंत पोहोचवणं, ह्याला कन्व्हर्जन स्ट्रॅटेजी बोलतो आम्ही. कोणत्या स्ट्रॅटेजी बोलतो? कन्व्हर्जन स्ट्रॅटेजी. की बाबा लीड झाली, आता लीड जनरेट झालेली आहे, तर तिला कन्वर्ट करायचं आहे, मग तिला अर्जन्सी क्रिएट करावी लागते. काय क्रिएट करावी लागते? अर्जन्सी. आणि अर्जन्सी कशी क्रिएट करतात? थ्रू ऑफर. थ्रू ऑफर. त्याला डिसिजन घ्यायला आपण लालच. कस्टमर लालची आहे, सेल्फिश आहे, तो उसको लालच दिखाओ, अभी लेगा तो इतना. आता आम्ही ऑफर काढली होती आमच्या सीए लोकांसाठी. 15 सप्टेंबरच्या अगोदर ऑडिट दिलात तर 7,000 मध्ये करू, 15 सप्टेंबरच्या नंतर दिलात तर 11,000 मध्ये. का? कारण की लास्टला द्यायला सगळे देतात आम्हाला काम.
तेव्हा तर गव्हर्नमेंटने अर्जन्सी क्रिएट केलेली असते, आम्ही नाही क्रिएट केलेली आहे. तेव्हा नाही केलं की पेनल्टी चालू होते ते, मग तेव्हा सगळे जागे होतात. आम्ही सांगतो पहिले जागे व्हा. का आम्ही का मग पहिल्या स्वस्तामध्ये करायला रेडी होतो, कारण की त्या माझी टीम तशीच बसलेली आहे. म्हणजे काम येणार आहे म्हणून मी पहिलीच टीम ठेवलेली आहे. तर काम यायला चालू तर माझा कॅश फ्लो यायला चालू होईल ना. अगेन काय यायला पाहिजे माझ्या बिझनेसमध्ये? टर्नओव्हर. तुम्ही हे नका बघू त्याच्यामध्ये मार्जिन आहे की नाही आहे. मार्जिन सेकंड, पहिला धंदा यायला चालू झाला पाहिजे, पहिला टर्नओव्हर, पुढचं सगळं नंतर. मार्जिन, प्रॉफिट, हे ते रेशो, हे सगळं नंतरची स्टोरी आहे. स्टोरी नंबर 1 टर्नओव्हर. आणि टर्नओव्हरचे 3 रस्ते आहेत. जरा हे करणार पीपीटी पुढे घे. याच्यामध्ये बघा कसं लिहिलेलं आहे. हा, हे फक्त आमचा तो जो हुआ आणि सो हुआ म्हणून ती कॅरेक्टर आहेत आमचे. जो हुआ सो हुआ, ऐकले तुम्ही? जो हुआ सो हुआ म्हणजे सोडून द्यायचं. हो, पहिलं गेलेलं ते पाठीमागचं. तुम्ही नेहमी पाठी जाता ना, मग आम्ही बोलतो नाही पाठी नका जाऊ. जो हुआ सो हुआ जाऊ देत. आता पुढे बघूया. मग ते त्याच्यातून ते 2 कॅरेक्टर काढलेले आहेत, कारण की रमेश, सुरेश, गणेश असे नव्हते घ्यायचे आम्हाला, असं काहीतरी युनिक नावं घ्यायची होती. मग जो हुआ काय करतो, जरा पाठी जा. जो हुआ काय करतोय, फक्त फोकसेस ओनली ऑन डेली सेल्स बट डू नॉट प्लॅन हाऊ टू ग्रो टोटल टर्नओव्हर मंथ ऑन मंथ. समजलं तुम्हाला? जो हुआ बिझनेस वरती फोकस आहे. दुकान खोलतोय, शटर ओपन करतोय रोज, आणि रोज जेवढा धंदा होतोय तेवढा करतोय. त्याचं काहीही प्लॅनिंग नाहीये की माझा टर्नओव्हर मला मंथ ऑन मंथ बेसिस वरती ग्रो करायचा आहे. ते पण आपण कोणती स्पीड लावतोय? 2x. अॅन्युअल बेसिस वरती तर 2x झालाच पाहिजे. क्वार्टरली बेसिस वरती 2x केला तर बेस्ट आहे. मंथली बेसिस वरती 2x करायला खूप मेहनत करावी लागेल, पण ऍटलीस्ट प्लॅनिंग तर करू शकतो ना आपण. रिझल्ट मिळतील की नाही ते तर मार्केटवरती डिपेंड आहे ना. मी एफर्टच टाकायचे की नाही ते माझ्यावरती डिपेंड आहे ना. मी एफर्ट तरी टाकतो माझ्यासाठी. मग सो हुआ काय करतो? तुम्हाला जो हुआ नाही बनायचंय, आपल्याला काय बनायचंय? सो हुआ बनायचं. सो हुआ काय करतो? फोकसेस ऑन सस्टेन टर्नओव्हर. सस्टेन टर्नओव्हर म्हणजे रिपीट, म्हणजे तो आपण आता लिहितो ना रिपीट ऑर्डर, की माझा टर्नओव्हर सस्टेन झाला पाहिजे. अक्वायरिंग न्यू कस्टमर, एनबीडी. याला आपण काय बोलतो? एनबीडी, अक्वायरिंग न्यू कस्टमर. रिटेनिंग रिपीट कस्टमर, ईबीडी. एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्याला काय करायचं? आपल्याला रिटेन करायचं, त्याला सोडायचं नाहीये. आणि इन्क्रीजिंग ऑर्डर व्हॅल्यू. ऑर्डर व्हॅल्यू इन्क्रीज करणं म्हणजे आयव्ही इन्क्रीज करतोय तो. इनव्हॉइस व्हॅल्यू पण इन्क्रीज करतोय. तुम्ही इनव्हॉइस व्हॅल्यू कधी इन्क्रीज करू शकता? जेव्हा तुमची क्वालिटी आहे, ट्रस्ट आहे. म्हणजे आपण एकदा दोनदा मार्केटमध्ये जेव्हा नवीन रिलेशन बसायचं असतं तेव्हा आपण निगोशिएट करतो, क्रॉस चेक करतो. म्हणजे एकदा रिलेशन इस्टॅब्लिश झाले की तुम्ही जो सांगाल तो नंबर लोक द्यायला टेक्निकली रेडी होतात. म्हणजे लोक जास्त निगोशिएट वगैरे करत नाहीत. का नाही करत? कारण की तेव्हा रिलेशन इस्टॅब्लिश ऑलरेडी झालेले. मग त्यामुळे तुम्ही हळूहळू जेव्हा प्रीमियम, जेव्हा तुम्ही ब्रँड बनता तेव्हा तुम्हाला प्रीमियम प्राइसिंग तुम्ही चार्ज करू शकता. नेक्स्ट. मग त्याच्यातून ते ह्या स्टोरीमधून ते 3 वेज येतात की टर्नओव्हर कसा ग्रो करायचा. मग ही तुम्हाला मी सांगितलंय ऑलरेडी. वे नंबर 1 काय आहे? अट्रॅक्ट न्यू कस्टमर. ह्याच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला लिहाव्या लागणार की मी नवीन कस्टमर कसे आणणार, नवीन कस्टमर कसे आणणार, नवीन कस्टमर हे विचारत राहायचं स्वतःला. नवीन कस्टमर, आणि किती तास द्यायचा रोज ह्या गोष्टीला? रोज 1 तास द्यायचा की नवीन कस्टमर मी कसे आणणार, आणि ते पण कोणत्या पिरियडमध्ये द्यायचं हे पण तुम्हाला मी विचारलं. या तुमच्या एनर्जी, म्हणजे असं नका करू पूर्ण दिवस काढला, रात्र तर पेंगायला लागला नाही, आता 1 तास बसतो आता काहीतरी नवीन कस्टमर, मग झोप येणार. त्यावेळी जेव्हा एनर्जी हाय असतं तेव्हा बघायचं आहे. आणि एखादी आयडिया आली की मग उद्या एक्झिक्यूट नाही करायची. आजच्या आज आपल्याला 100 आयडियांची गरज नाही आहे. आपल्याला फक्त काय पाहिजे? एक वर्किंग आयडिया पाहिजे. पण एक वर्किंग आयडिया कधी येईल ते मला नाही माहिती ना. ते तुम्हाला आज पण येऊ शकते, ती उद्या पण येऊ शकते, ती 10 दिवसानंतर पण येऊ शकते. एक वर्किंग आयडिया तुम्हाला तुमच्या लाईन ऑफ बिझनेस मधली शोधावी लागणार. त्याच्यासाठी आपण एनबीडी बोलतो याला, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट. नेक्स्ट. सेकंड ईबीडी आहे मेक एक्झिस्टिंग कस्टमर बाय मोर. मेक एक्झिस्टिंग कस्टमर बाय मोर. मग काय करायचं? आता एजरे साहेब आपल्याकडे आले, काय करायचं? त्यांनी 2 किलोचं सर्फ एक्सेल कोणतरी घेते, त्याला काय सांगायचं? 2 किलो वरती ऑफर नाहीये. किती किलो वरती ऑफर आहे? 5 किलो वरती ऑफर आहे. 5 किलो घेतलात की मग फ्री मिळतोय. किंवा जर तुम्ही 5,000ची शॉपिंग केली तर तुम्हाला ही बॅग मिळते. 4,000 तुमचे ऑलरेडी झालेत. 1,000 रुपयाचं अजून काहीतरी लागते घरामध्ये, काही ना काहीतरी घ्या. 5,000 क्रॉस करा, तुम्हाला ही गोष्ट फ्री मिळते. आपण मॉलमध्ये गेल्यानंतर नाही होत का? 10,000 घेतलं की बॅग फ्री, 15,000चं घेतलं की हे फ्री. ते का करतात आपल्याबरोबर?
आपले डिसिजन जे आहे ना, जे आपण 5,000चं बजेट जे घेऊन गेलो होतो ना, ते बजेट ते लोक काय करतात, पुश करतात. म्हणजे डिसिजन मेकिंग साठी सायकोलॉजिकली दे आर प्लेइंग विथ अस. आणि ह्युमन्स असेच आहेत. ह्या जगामध्ये अशी एकही पूजा नाहीये ज्याच्यामध्ये लास्टला सत्यनारायणाची पूजा लोक का घालतात, कारण की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मध्ये मध्ये काय येतं, त्यांनी ही पूजा केली, मग त्यांचं हे झालं, मग ते झालं, मग हा बेनिफिट झाला. हा गणपती स्तोत्राच्या लास्टला काय येतं, 12 नावं गणपतीची घेतली की फायदा होतोय की. मग पण गणपती स्तोत्र कंप्लीट करायच्या अगोदर त्या लोकांनी काय लिहिलेलं आहे, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार त्याला मिळे धन. म्हणजे ज्याला विद्या पाहिजे त्याला काहीतरी मिळणार म्हणून काय बोल. तुला विद्या पाहिजे तर विद्या मिळणार, धन पाहिजे तर धन मिळणार, मोक्ष पाहिजे तर गती मिळणार, पुत्र पाहिजे तर पुत्र मिळणार. मग काय करायचं आहे, मग गणपती स्तोत्र रोज बोलावं लागणार, 1 वर्ष रोज बोलावं लागणार, कमिटमेंट लागणार. मग माणूस कमिटेड होतो. मग त्याला कळतं की हा ते गणपती स्तोत्र बोलल्यामुळे गणपती तुमचं काही नाही करणार, पण कारण की तुम्ही गणपती स्तोत्र रोज बोलताना तुमच्या लक्षामध्ये येतं मला विद्या पाहिजे, ओके, धनार्थाला धन पाहिजे, ओके, धन पाहिजे. तुम्ही स्वतःलाच कमांड देताय. दॅट्स हाऊ द सायन्स वर्क्स. मॅनिफेस्टेशन वर्क्स बिकॉज यू आर मॅनिफेस्टिंग इट एव्हरी डे. 12 नावं गणपतीची काही नाही करत आहेत. ती लास्ट सेंटेन्स ज्या तुम्ही मॅनिफेस्ट करता एकदम आतुरतेने बोलता की हा मला ही गोष्ट हवी आहे, तेव्हा ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अवेलेबल होते. मग तसं तुम्हाला पण एक्झिस्टिंग कस्टमरला काय करावं लागणार, काहीतरी त्याला काहीतरी हुक द्या, असं काहीतरी बेट द्या की, आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा असायला पाहिजे. मी तुम्हाला अगेन ते मी पहिला क्लिअर केलं. आता मी कमर्शियल, मी आता मटेरियलिस्टिक वरती बोलतोय. प्लीज माझं मटेरियलिस्टिक आणि स्पिरिच्युअल तुम्ही असं नका समजू, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. यू कॅन मेक प्रॉफिट विथ पर्पज. प्लीज अंडरस्टँड. आपण त्याला त्याच्या कामाची गोष्ट देऊन त्याच्याकडून फायदा करून घेऊ शकतो. सोलार आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचा आहे. ते विकत असताना हे प्रॉफिट कमवू शकतातच, का नाही करू शकत. मग तसे होम अप्लायन्स मध्ये प्रॉफिट आहे, तसं फार्मामध्ये प्रॉफिट आहे, तसं कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉफिट आहे, तसं किचन ट्रॉलीमध्ये प्रॉफिट. तुम्हाला समोरच्याचं बेनिफिट कसा क्रिएट करायचं आहे तुम्हाला बघायचं आहे. त्याचं भलं तुमचं भलं, त्याचं भलं तुमचं भलं, विन विन सिच्युएशन आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्याचा पर्पज सॅटिस्फाय करा, तुम्ही त्याच्यातून प्रॉफिट कमवा. यू सॅटिस्फाय हिज पर्पज, यू अर्न प्रॉफिट विथ पर्पज. लुटायचं नाहीये. पण ईबीडी एनबीडी या 2 गोष्टी क्लिअर आहेत. या टर्मिनॉलॉजी आपण सारखं वापरणार होता. या टर्मिनॉलॉजी तुमचा बिझनेस, कारण की तुम्ही ज्यावेळी माझ्याबरोबर 1 to 1 वगैरे बुक कराल तेव्हा माझ्याबरोबर तुम्हाला ह्या मेजरली ह्या डोमेन मध्ये बोलायचं आहे की माझा ईबीडी आहे, माझा एनबीडी आहे. मी ह्या तासामध्ये ईबीडी करतो, ह्या तासामध्ये मी एनबीडी करतो. जर हे तुम्ही नाही केलं तर तुमचा टर्नओव्हर डबल होणार का. जे मी तुम्हाला सांगतोय, ज्या ऑथॉरिटीने मी तुम्हाला सांगतोय की हे केल्याने होतो टर्नओव्हर डबल, आणि जर तुम्ही ऍक्च्युअली इम्प्लिमेंट नाही केलं तर टर्नओव्हर डबल होणार का, नाही होणार. आणि हे केल्यानंतर 100% होणार. मी तुम्हाला सांगतोय 100% होणार. ईबीडी एनबीडी केल्याने तुमचा टर्नओव्हर डबल होणारच, असं होत नाही शकत की ना. दिस इज प्रूव्हन सायन्स. बिझनेस कोचिंग मधला प्रूव्हन सायन्स आहे. ईबीडी एनबीडी आणि हे सगळे ब्रँड करतात. आपण असं नाही. यू गो टू एनी ब्रँड. मारुती तुम्हाला एकदा गाडी विकते, ती झाली एकदा न्यू कस्टमर अट्रॅक्ट करताना ते लोक खूप मेहनत करतात. पण एकदा विकल्यानंतर रिपीट तुम्ही काय करता, त्यांना सर्व्हिस मेंटेनन्स त्यांच्याकडून घेता, पार्ट्स त्यांच्याकडून घेता. आता त्या लोकांनी काय चालू केलंय, मारुतीवाल्यांनी इन्शुरन्स पण ते देतात. तुम्हाला माहितीये मारुतीने स्वतःचं इन्शुरन्स चालू केलं. थोड्या दिवसांनी स्वतःची फायनान्सिंग कंपनी चालू करतील. टाटावाले ऑलरेडी करतात. टाटा कॅपिटलच्या गाड्या टाटाच्या गाड्या टाटा कॅपिटल फायनान्स करतं. टाटा इन्शुरन्स त्याला इन्शुरन्स देतं. म्हणजे टाटाने पूर्ण इकोसिस्टम बनवलाय. गाडी घेण्यासाठी ज्या गोष्टी लागतात आणि गाडी घेतल्यानंतर ज्या गोष्टी लागतात त्या सगळं टाटा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. स्टार्ट टू एंड, टेक्नॉलॉजी टू पूर्ण हार्डवेअर सॉफ्टवेअर सगळं त्यांचं आहे. गाडीचा सॉफ्टवेअर इन्फोसिस बनवत आहे, सॉरी टीसीएस बनवत आहे. सॉफ्टवेअर त्यांचं आहे, हार्डवेअर त्यांचं आहे, स्टील त्यांचं आहे, सगळं त्यांचं आहे. गाडी बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात सगळं मॅक्सिमम गोष्टी तर त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ज्या नाही आहेत ते हळूहळू ते लोक त्या कंपन्या एक तर बनवायला लागल्यात, नंतर त्या कंपन्या अक्वायर करायला लागल्यात. दिस इज हाऊ द बिझनेस ग्रोज. मग तुम्हाला पण बघायचं आहे की तुमच्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमरला अजून काय काय देऊ शकता जेणेकरून त्याचा पण फायदा होईल आणि तुमचा पण फायदा होणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लास्ट एकदा हे समजलं तुम्हाला, एनबीडी ईबीडी हा गेम समजला, हा गेम असा असतो. मग तुम्ही काय करायचंय, रिटर्न रिपीट्स, की जे नवीन आहेत ते पण तुमच्याकडे रिटर्न आले पाहिजेत आणि जे एक्झिस्टिंग आहेत ते पण तुमच्याकडे सेम गोष्टीसाठी पण रिटर्न आले पाहिजेत. जसं आता देशमाने सरांनी हायलाइट केलं की असं दरवेळी होऊ शकत नाही की सेम गोष्टीसाठी माझ्याकडे रिपीट येतील.
प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये ते थोडं मॉडिफाय करून तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे मी पहिली वॉशिंग मशीन आता मंदार सरांकडून घेतली, मग दुसरी कोणाकडून घेणार? मंदार सरांकडून. मग कधी घेणार ते मला नाही माहिती आहे ना. 1 वर्ष पण लागेल, 2 वर्ष पण लागतील, 5 वर्ष पण लागतील, पण माझ्या माइंडमध्ये त्यांचं नाव आलं पाहिजे. मग त्यांनी माझ्याबरोबर कसं राहायला पाहिजेत? कनेक्टेड कुठेतरी राहायला पाहिजे ना, कुठेतरी भेटायला पाहिजेत, काहीतरी इंटरॅक्शन व्हायला पाहिजे ना. तर मी विसरणार ना मंदार सरांना आणि मग फ्लिपकार्ट वरून घेणार मग पुढची वॉशिंग मशीन, किंवा अमेझॉन वरून घेणार. सी एव्हरीबडी डज लाईक दॅट. त्यांनी जी मला मशीन दिली ना, मला माहिती आहे मी जर अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बिग बिलियन वगैरे साठी थांबलो होतो ना, मला 2,000-3,000 रुपये स्वस्त कदाचित मिळेल असेल. पण माणूस एकदा रिलेशनशिपमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तो ते 1,000, 2,000, 3,000ची हे नाही करत. कारण की मला हे नाही माहिती ना की मी जे प्रोडक्ट मी भले अमेझॉन वरून 3,000 स्वस्त घेईन, त्याला माझे 3,000 वाचले, पण अमेझॉन कोणता मला प्रोडक्ट देणार तुम्हाला मी ते पण सांगितलं ना. डिस्काउंट मध्ये कोणती कंपनी डिस्काउंट मध्ये कोणता माल देते? स्टॉक क्लिअरन्स वाला देते, किंवा तो एक्सचेंज मध्ये रिटर्न आला असेल, कोणीतरी वापरले असेल, मला माहिती नाही ना. आय डोंट नो द फॅक्ट. कदाचित मी 3,000 वाचवण्यासाठी 40,000ची मारून घेतली. पॉसिबल आहे ना. ही व्यक्ती माझ्या नजरेसमोर आहे, माझी त्यांची रिलेशन आहे, मला माहिती आहे की ही व्यक्ती मला चुकीचा सल्ला देणार नाही. एकतर सल्ला प्रॉपर भेटतो, दुसरं कारण की प्रोडक्ट त्याच्याकडूनच घेतलेला आहे आणि ही आपल्याच गावातली असल्यामुळे काय उद्या 19-20 काहीतरी झालं की मंदार सर ते काय बघा ते बटन चालत नाही, अमेझॉन ती सर्व्हिस देऊ शकत नाही. त्या रिलेशनसाठी जर ही व्यक्ती जर माझ्याकडून प्रीमियम प्राइसिंग घेते, आय एम ओके विथ दॅट अँड ही शुड चार्ज प्रीमियम. कारण की त्यांनी माझ्या लाईफमध्ये ती व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे. तो कॉन्फिडन्स, तो ट्रस्ट, तो प्रोडक्ट घेण्याचा जो पेन आहे तो त्यांनी रेड्यूस केलेला आहे. समजलं तुम्हाला? मग आपल्याला हे सगळं काय करायचं, आपल्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत हे पोचवायचं आहे. आणि हे इथे बसलेले सगळे तसे आहेत. सरांनी सोलार लावलंय, मला जरा पण एफर्ट टाकावा नाही लागला त्यांनी किचन ट्रॉली लावलेलं तुम्ही बघितलं असेल काल, सगळं ते लावलेलं आमच्या हॉलमध्ये. मला काहीच एफर्ट करायची गरज नाही. देशमाने सरांकडे आम्ही कन्सल्टन्सीसाठी जातो, देर इज नो डाऊट की बाबा डॉक्टर आहेत, फसवतील, उगाच अशा गोळ्या देतील ज्या आपल्या कामाच्या नाही आहेत. कॉन्फिडन्स आहे का? कारण की तिथे रिलेशनशिप तशी इस्टॅब्लिश झालेली आहे. एजरे सरांकडून आम्ही किराणा मालाचं सगळं माल घेतो, सरांकडून आम्ही सगळे अप्लायन्सेस घेतो. कम्फर्ट आहे. फार्मामध्ये काही लागलं तर आम्ही साई प्लस फार्मामध्ये अगदी हक्काने जातो. म्हणजे पैसे आहेत नाहीये त्याचा संबंध नाही, जायचंय, घ्यायचंय, यायचंय, ते पुढचं पुढे चालू असतं. रिलेशन्सने धंदा मिळतो. त्यामुळे आपल्याला रिपीट कस्टमर करण्यासाठी तुम्हाला त्या लोकांच्या आयुष्यामध्ये राहावं लागतं. मग नेहमी घ्यायला जायचं नसतं, कधी कधी काहीतरी द्यायला पण जावं लागतं. की सर तुमच्यासाठी एक रेफरन्स होता, तुमच्यासाठी एक ऑर्डर होती, जरा ती तुम्ही बघा ना त्यांना. मग तो माणूस तुम्हाला ज्याला तुम्ही काहीतरी दिलेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये बरेच गुरु आले, बरेच कोच आले, पण महताबचंच नाव मी सारखं सारखं का घेतो? कारण की त्याने मला आयुष्यामध्ये नेहमी दिले, त्यांनी माझ्याकडून काय कधी घेतलंच नाही, नेहमी देतच आलाय. देणाऱ्याला माणूस देव मानतो, प्लीज अंडरस्टँड करा. कारण की देण्याची जी ताकद असते ती फक्त त्याच्यामध्येच असते. गॉड लाईक किंवा गॉड मध्येच असते असं आपण बोलूया. तो देव कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या समोर यायचा असतो, मग तो त्या रूपामध्ये कदाचित येतो. त्यामुळे ह्या 3 गोष्टींमध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये काम करायचं आहे. 3 समजला, ईबीडी, एनबीडी आणि रिपीट. 3 सिंपल वर्ड. एक तर नवीन कस्टमर कसे अट्रॅक्ट करायचे, एक्झिस्टिंग कस्टमरला नवीन प्रोडक्ट कसे द्यायचे, आणि जे काय तुम्ही करताय त्यांचं सायकल वाढवायची आपल्याला. ओके, नेक्स्ट. मॅन्युफॅक्चररसाठी ते लिहिलेलं असं, ते काय एवढं टेन्शन नाही. मॅन्युफॅक्चररने सीझनल ऑर्डर्स, ऑफर क्रिएट करायचे. काय क्रिएट करायचे? ऑफर, की ऍडव्हान्स द्या. मॅन्युफॅक्चरर आहे मी, मला मॅन्युफॅक्चररचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कॅश फ्लोचा असतो. ऍडव्हान्स द्या, ती प्रोडक्ट मी तुम्हाला बनवतो, ऍडव्हान्स दिल्यामुळे तुम्हाला कमी प्राइस मध्ये देतो, असं ते असतं. नेक्स्ट, ते फक्त तुम्हाला हिंट देण्यासाठी. ट्रेडर लोकांनी काय करायला पाहिजेत? कॉम्बो ऑफर क्रिएट करायला पाहिजेत ना. ह्याच्याबरोबर हे घ्या मग प्राइस कमी, किंवा ह्याच्याबरोबर हे फ्री, किंवा ह्याच्याबरोबर हे हाफ प्राइस मध्ये, असं काहीतरी कॉम्बो ऑफर. अट्रॅक्टिव्ह डिस्प्ले, आपला डिस्प्ले पण कशाला असायला पाहिजेत? खूप छान. म्हणजे तुमच्याकडे कधी कधी प्रोडक्ट असतात आपल्याला माहितीच नाही आहेत ते प्रोडक्ट. म्हणजे आता मंदार सरांचा परफेक्ट होम सोल्युशन, रोज तोच बॅनर येते, पण त्यांच्याकडे एखादं प्रोडक्ट, युनिक प्रोडक्ट आहे, ते कधी मी बघितलेलंच नाही. ती मशीन, वॉशिंग मशीन तशी असते, किंवा
मग एखाद्या प्रोडक्टचा व्हिडिओ किंवा एखाद्या प्रोडक्टचा फोटो शूट करून तुम्हाला तुमच्या स्टेटसला टाकणं किती गरजेचं आहे, कारण की कधी कधी लोकांना माहिती नसतं की मला कोणतं प्रोडक्ट पाहिजे, ते प्रोडक्ट बघितल्यानंतरच कळतं की मला हे पाहिजे, किंवा आपल्या आतमध्ये एक इच्छा जागृत होते ना की हा यार हे प्रोडक्ट पाहिजेत, हा आपल्याकडे पण हे असायला पाहिजेत. आपण बघतो एखाद्याकडे, आता आपल्या सरांकडे, डॉक्टर सरांकडे आपल्याकडे बुलेट आहे, मग ती बुलेट बघितल्यानंतर दुसऱ्यांना कसं वाटतं आपल्याला, आपल्याकडे पण काय असायला पाहिजेत, डिस्प्ले जो दिखता है वो बिकता है. मग दाखवणं तुमची जबाबदारी आहे ना. मग तुमच्या स्टेटस वरती वगैरे तुमचे युनिक प्रोडक्ट यायला पाहिजे, जे असे प्रोडक्ट जे नॉर्मल मार्केटमध्ये अवेलेबल नाहीयेत तुमच्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट, व्हॉट्सअप अपडेट करायला पाहिजेत. सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी पॅकेज डील द्यायला पाहिजेत. आपण सर्व्हिस प्रोव्हायडरनी काय द्यायला पाहिजेत, पॅकेज डील. जसं आम्ही कंपनी बनवताना पॅकेज डील देतो, सर एवढे एवढे पैसे द्या, टोटल कंपनी, ते पॅन कार्ड, ते त्या कंपनीचं ESIC, PF, GST, टोटल पॅकेज. मग आम्ही तुम्हाला सांगत नाही की 10 काउंटरला, एक कंपनी चालू करताना 10 काउंटरला 10 गव्हर्नमेंट वेबसाईट बरोबर काम करायचं असतं. आम्ही काय करतोय, पॅकेज डील टोटल. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, इकडे या, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय, टोटल पॅकेज डील आपण देतो. रेफरल सिस्टम तुम्हाला बनवायची आहे आणि काही डेट्स, स्पेसिफिक डेट येतात त्याच्यावरती ऑफर क्रिएट करायचे. सर्व्हिस सेक्टरवाले ऑफर क्रिएट करत नाहीत, गुड सेक्टरवाले ऑफर क्रिएट करतात, पण सर्व्हिस सेक्टरवाले ऑफर क्रिएट करत नाहीत. आपल्याला सर्व्हिस सेक्टरमध्ये पण ऑफर आणावे लागणार, ऑर्डर वाढवण्यासाठी आपल्याला ऑफर क्रिएट करावेच लागणार. नेक्स्ट, हा ऍक्टिव्हिटी मी तुमच्याकडून ऑलरेडी करून घेतलेली आहे. राईट डाऊन द नेम्स. आता तुम्हाला घरी जाऊन काय करायचंय, हा होमवर्क आहे तुमचा. तुम्ही ऍक्टिव्हिटी लिहिलाय ना, आता तुम्हाला नावं लिहायचे, फोन घ्यायचं आहे आणि नावं लिहायचे, नावं की हा ह्यांना मी NBD साठी कॉल करणार, ह्यांना मी EBD साठी कॉल करणार. NBD असा डेटाबेस तुमचा मेंटेन व्हायला पाहिजे. दिस इज युअर होमवर्क. नेक्स्ट, आणि त्यांना तुम्ही कॉल आणि मीटिंग करायला चालू करणार. हे पोस्टपोन नका करू, नावं लिहून ठेवली कुठेतरी, त्यांनी धंदा नाही वाढणार आहे. त्या लोकांना एक तर कॉल करावा लागेल किंवा त्या लोकांबरोबर मीटिंग करावी लागेल. नेक्स्ट, हा एक प्रॉमिस आपण घेऊया, नंतर आपण ब्रेक घ्यायचे. आपल्याला प्रॉमिस स्टेटमेंट आपल्याला रिपीट करायचे असते. माझ्या मागे मागे तुम्ही बोलू शकता. हा मी PPT सेंड करतो ना तुम्हाला ग्रुपवरती. PPT सगळे आपल्या ज्या PPT आहेत ना ग्रुपवरती टाकून दे, तुमच्याकडे असू देत, PPT असू देत, म्हणजे तुम्हाला ते कधी रेफरन्स करताना येईल. ओके, वी विल डू द प्रॉमिस स्टेटमेंट. आय विल फाइंड न्यू कस्टमर्स रेग्युलरली. आप पुन्हा कॉन्फिडन्सने बोला, आय विल फाइंड न्यू कस्टमर्स रेग्युलरली. आय विल फाइंड न्यू कस्टमर्स रेग्युलरली. I will find new customers regularly with trust and courage. I will find new customers regularly with trust and courage. I will find new customers regularly with trust and courage. Trust and courage या दोन गोष्टी समजतात तुम्हाला. ट्रस्ट आहे तुम्हाला आणि तुमच्या आतमध्ये हिम्मत आहे. बरेच लोक नवीन कस्टमरला अप्रोच करण्यासाठी त्यांच्या आतमध्ये काय नसते, ते कॉल करायला हिम्मत लागते, मीटिंगला जायला हिम्मत लागते, एखाद्याकडे बिझनेस मागायला हिम्मत लागते, बिझनेसचा पैसा मागायला हिम्मत लागते. ते करेज तुमच्या आतमध्ये यायलाच पाहिजे, तर तुम्ही धंद्यामध्ये, नंतर धंद्यामध्ये कशाला आलाय. मग करेज वाढवा. करेज कसा वाढवायचा सर, मेडिटेशनने वाढवायचा करेज, अजून काय नाही, प्राणायामने वाढवायचा. आपण ज्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो त्यानेच वाढतो करेज. आणि काम केल्याशिवाय करेज होत नाही. 10 मीटिंग केल्यानंतरच कळतं की 11वी मीटिंग कशी करायची असते. तो आपल्याला काय प्रश्न विचारतोय, आपण त्याला काय सांगायचंय, केल्याने होते, आधी केलेच पाहिजे.